नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भायस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. नुकताच UPSC मेन्स 2024 ही एक्झाम झालेली आहे. तर यामध्ये GS1चा जो पेपर आहे त्याचा ॲनालिसिस आपण बघणार आहोत. तर कंप्लीट GS1चा नाही, तर मी फक्त तुमचं भारतीय समाज म्हणजे इंडियन सोसायटी हा जो सब्जेक्ट आहे त्यावर आधारित जेवढेही प्रश्न असतील त्याचं एक्सप्लेनेशन मी तुमचं घेणार आहे. तर बघा, हा पेपर आहे. एक मिनिट. तर या पेपरमध्ये ओव्हरऑल मी तुम्हाला एक ॲनालिसिस सांगते. ओव्हरऑल ॲनालिसिस कसं आहे, GS1 जो आहे जनरल स्टडीज 1, तर या जनरल स्टडीज 1 मध्ये तुम्हाला कुठले कुठले सब्जेक्ट्स आहे. तर बघा, जर ब्रॉड विचार केला तर हिस्ट्री म्हणजे ओव्हरऑल त्यामध्ये सर्व आले. मग त्यानंतर तुम्हाला आहे आर्ट अँड कल्चर हा सब्जेक्ट. त्यानंतर नेक्स्ट आहे जॉग्राफी कंप्लीट, आणि त्यानंतर तुम्हाला आहे इंडियन सोसायटी म्हणजेच भारतीय समाज. तर असं GS1चं वर्गीकरण आहे. म्हणजे जे मेन दोन मोठे कोर सब्जेक्ट जे आहेत हिस्ट्री आणि जॉग्राफी, ते तुम्हाला GS1लाच आहेत. आणि टोटल तुम्हाला क्वेश्चन किती असतात, तर टोटल क्वेश्चन असतात 20 क्वेश्चन. आता या 20 क्वेश्चनचं जे डिस्ट्रीब्युशन आहे तर ते सब्जेक्ट वाईज फिक्स नसते. म्हणजे हिस्ट्रीचे इतकेच क्वेश्चन येणार किंवा ज्योग्राफीचे इतकेच क्वेश्चन येणार असं फिक्स नाही आहे. रॅन्डमली तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. तर 2024चा हा जो पेपर आहे याचं जर ॲनालिसिस केलं तर तुमच्या लक्षात येणार की सर्वात जास्त क्वेश्चन यावेळेस इंडियन सोसायटी या सब्जेक्टचे विचारलेले आहेत. म्हणजेच जवळपास 8 ते 9 क्वेश्चन हे इंडियन सोसायटीचे आहेत. आणि हे जे डिस्ट्रीब्युशन आहे हे फार इम्पॉर्टंट आहे, कारण गेल्या 2 ते 3 वर्षांपासून जर आपण ॲनालिसिस केलं मेन्स पेपरचं तर तुमच्या लक्षात येणार की इंडियन सोसायटीचं जे वेटेज आहे ते डे बाय डे इम्प्रूव्ह होत आहे किंवा डे बाय डे इन्क्रीज होत आहे. म्हणजेच लास्ट इयरच्या मेन्समध्ये पण इंडियन सोसायटीचे क्वेश्चन जास्त होते आणि सेम या वर्षीच्या मेन्स पेपरमध्ये पण इंडियन सोसायटीचे जे क्वेश्चन आहे ते जास्त आहे. म्हणजे याचं वेटेज जे आहे हे दिवसेंदिवस वाढतंय. इव्हन हिस्ट्रीपेक्षा किंवा जॉग्राफीपेक्षा जास्त क्वेश्चन जे आहेत ते इंडियन सोसायटीवर आहेत. त्यामुळे बघा, एक काही स्टुडंट असे असतात की जे बिलकुल इंडियन सोसायटी सब्जेक्ट आहे तर त्याला बिलकुल कमी वेटेज देतात, किंवा जो टाइम असतो, टाइम फॉर प्रिपरेशन, ते जास्त त्याला अलोकेट करत नाहीत. किंवा काही स्टुडंट असे असतात की ज्यांचं एक असं कन्सिडरेशन असते की लास्टमध्ये किंवा ओव्हरऑल जर आपण फक्त करंट अफेअर्सचा अभ्यास केला व्यवस्थित तर आपलं इंडियन सोसायटीचा अभ्यास होऊन जाणार. तर अशांनी आता थोडा विचार करायला पाहिजे किंवा जे वेटेज आहे ते कुठेतरी चेंज करायला पाहिजे. आणि माझ्या मते जे राज्यसेवा देणारे स्टुडंट आहेत, म्हणजे जे 2025ला सब्जेक्टिव्ह पॅटर्ननी राज्यसेवा देणारे विद्यार्थी आहेत, त्यांनी देखील आज हा व्हिडिओ बघणे अपेक्षित आहे. कारण तुम्हाला जे सब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे वर्णनात्मक पद्धतीने जे तुमची आता परीक्षा होणार आहे 2025ची, तर त्यामध्ये तुम्हाला एक रेफरन्स हा UPSCचाच आहे. कारण पहिल्यांदा MPSC वर्णनात्मक पद्धतीने पेपर घेणार आहे. तर क्वेश्चनचा फॉर्मॅट कसे असतात, क्वेश्चन पेपर कसे असतात, क्वेश्चन किती मार्क्सला कशा पद्धतीने विचारला जातो आणि आपल्याला आन्सर कशा पद्धतीने लिहायचे असतात. मग त्यामध्ये क्वेश्चनची जी डिमांड आहेत, म्हणजे एक्झॅक्टली क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहेत ते कसं ओळखायला पाहिजे किंवा कीवर्ड्स कसे ओळखायला पाहिजे, तर हे सर्व ज्या गोष्टी आहेत तर ते आपण आजच्या या पेपरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर जे स्टुडंट राज्यसेवा 2025 देणार असतील त्यांनी देखील हा व्हिडिओ बघणे अपेक्षित आहे. तुम्ही बघा आणि समजून घ्या की कशा पद्धतीने क्वेश्चन पेपर आपल्याला सॉल्व्ह करायचा असतो आणि कशा पद्धतीने तुम्हाला आन्सर पण लिहायचं असते. आणि इनडायरेक्टली तुमची आन्सर रायटिंगची जी प्रॅक्टिस आहेत तर ती पण होणार की कोणता क्वेश्चनचा आन्सर आपण कशा पद्धतीने लिहायला पाहिजे. आणि आता बघा, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मी तुम्हाला म्हटलं की 8 ते 9 क्वेश्चन जे आहे हे कशावरचे आहे, इंडियन सोसायटीवरचे आहे. आता बरेच स्टुडंट्स असतात ते वेगवेगळे यूट्यूब चॅनल रेफर करणार, ॲनालिसिस बघणार. तर त्यामध्ये ही जी नंबर आहे हे व्हॅरी होणार. हिस्ट्रीचे नंबर व्हॅरी होणार, जॉग्राफीचे नंबर व्हॅरी होणार. तर असं होण्यामागचं कारण काय आहे बघा, जर तुम्ही ओव्हरऑल UPSCचा प्रश्न विचारण्याची पद्धत जर का बघितली तर ते कधीच तुम्हाला एक जो क्वेश्चन आहे तो एका सब्जेक्टवर, म्हणजे प्रॉपरली एकाच सब्जेक्टवर बेस्ड एक क्वेश्चन, अशा पद्धतीचे क्वेश्चन ते फारसे विचारत नाही. रॅदर ते काय करतात की एक क्वेश्चन जोही विचारतात तर त्यामध्ये मिक्सिंग करतात.
म्हणजे एकच क्वेश्चन आहे, पण त्यामध्ये थोडंफार हिस्ट्रीचं पण विचारलेलं आहे, थोडंफार ज्योग्राफीचं पण विचारलेलं आहे आणि थोडंफार इंडियन सोसायटीचं पण विचारलं आहे. म्हणजेच 3 सब्जेक्टचं नॉलेज तुम्हाला एकाच क्वेश्चन मध्ये विचारल्या जाणार अशा पद्धतीचे क्वेश्चन युपीएससीचे असतात. तर त्यामुळे जेव्हा असं अनालिसिस केल्या जाते किंवा जेव्हा असे नंबरिंग काढल्या जाते, तर मग काही लोक जे आहेत किंवा काही अकॅडमीज जे आहेत, मग ते क्वेश्चनला कोणी हिस्ट्रीमध्ये कन्सिडर करतात, तर कोणी ज्योग्राफीमध्ये कन्सिडर करतात. तर त्यामुळे हे जे नंबर आहे हे व्हॅरी होऊ शकतात. इव्हन युपीएससीचं सेम फक्त मेन्समध्येच असं आहे असं नाही, प्रिलिम मध्ये देखील आहे. तुम्ही बघा, प्रिलिम्स मध्ये मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन असतात. मग मल्टी स्टेटमेंट मध्ये जर का 4 स्टेटमेंट असतील, तर ते 4ही स्टेटमेंट वेगवेगळ्या सब्जेक्टच्या बेस्ड असतात. त्यामुळे आपण एक्झॅक्ट प्रेडिक्ट नाही करू शकत की हा क्वेश्चन एक्झॅक्टली कुठल्या सब्जेक्टमध्ये कन्सिडर करायचा आहे. तर हे नंबर व्हॅरी होऊ शकते. मग आपण कसं कन्सिडर केलंय की हा इंडियन सोसायटीचाच सब्जेक्ट आहे किंवा इंडियन सोसायटी सब्जेक्टवर बेस्ड क्वेश्चन आहेत. तर बघा, जेव्हा आपण क्वेश्चन रीड करतो तर त्या क्वेश्चनची एक डिमांड असते. डिमांड म्हणजे काय की एक्झॅक्टली आपल्याला लिहायचं काय. कारण बरेचदा क्वेश्चन हा खूप लेंदी असतो, 2 सेंटेन्स 3 सेंटेन्स मध्ये क्वेश्चन असतो. मग आपण कन्फ्युज होतो ना, किंवा मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन आहे की एक्झॅक्टली लिहायचं काय आहे किंवा एक्झॅक्टली विचारलं काय आहे. हे जर आपण कन्सिडर केलं तर तुमच्या लक्षात येणार की या वेळेसचा हा जो पेपर आहे, या पेपरमध्ये मॅक्झिमम हे सोसायटी रिलेटेड विचारलेलं आहे. म्हणजे बघा की समाजावर काय परिणाम झालेला आहे किंवा समाजामध्ये कसे बदल घडून आले किंवा समाजातील ही एक समस्या आहे, तर त्याचे तुम्ही सोल्युशन काढा. म्हणजे तुम्हाला लक्षात येणार की फोकस कशावर आहे, फोकस हा सोसायटीवर आहे. मग जर का फोकस सोसायटीवर आहे तर याचा अर्थ काय की तुम्ही जेव्हा आन्सर लिहिणार तर त्या आन्सर मध्ये तुम्हाला ऍड्रेस पण सोसायटीलाच करावा लागणार. कारण जर डिमांड अशी आहे की तुम्हाला सोसायटीच्या पर्स्पेक्टिव्हने विचारला आहे, तर आन्सर पण कसं असणार, सोसायटीच्या पर्स्पेक्टिव्हनीच असणार. म्हणजे मग तो क्वेश्चन कशाचा झाला, तर तो क्वेश्चन झाला इंडियन सोसायटीचा. तर असं हे आपल्याला ओळखायचं असते. बघा, जे लोक आपलं विदर्भास अकॅडमीचे राज्यसेवेचे बॅचेस करतात, तर त्यांचे मी आन्सर रायटिंगचे सेशन्स घेतलेले आहेत. तर मी त्यांना सांगितलं आहे की कशा पद्धतीने क्वेश्चनचा जो कोर असते तो ओळखायचा वगैरे. ठीक आहे, तर आपण 1 बाय 1 स्टार्ट करू आता. क्वेश्चनला रीड करणं. बघा, तुम्हाला हे जनरल इन्स्ट्रक्शन आहे पेपरच्या. क्वेश्चन नंबर 1 बघा. आता क्वेश्चन नंबर 1 जो दिला आहे ना, आय होप की तुम्हाला हे दिसत आहे, अदरवाईज मी याला झूम करते थोडं. तर ठीक आहे, बघा इथे तुम्हाला दिलेला आहे क्वेश्चन 1. ते झूम होत नाहीये. हा, अंडरलाईन underline the changes in the field of society and economy from the ऋग्वेदिक to the later Vedic period. आता जे राज्यसेवेचे स्टुडंट्स आहेत जे आपला व्हिडिओ बघतायत, तर त्यांना मी मराठीमध्ये पण सांगते. सिंपल क्वेश्चन आहे. त्यामध्ये विचारलं काय आहे त्यांनी, अंडरलाईन द चेंजेस इन द फील्ड ऑफ सोसायटी अँड इकॉनॉमी फ्रॉम ऋग्वेदिक पिरियड टू द लॅटर वेदिक पिरियड. म्हणजे इथे एक्झॅक्टली तुम्हाला विचारलेलं काय आहे की ऋग्वेदिक पिरियड होता आणि ऋग्वेदिक पिरियड नंतर कुठला पिरियड आला, लॅटर वेदिक पिरियड, ज्याला मराठीमध्ये आपण उत्तर वेदिक कालखंड म्हणतो. तर या 2 कालखंडांच्या दरम्यान समाजामध्ये जो बदल झालेला आहे तो आपल्याला हायलाइट करायचा आहे. पण हा बदल म्हणजे कुठल्या क्षेत्रातील बदल, तर ते पण यांनी स्पेसिफिकली इथं मेन्शन केलेलं आहे की सोसायटी मधला बदल आणि इकॉनॉमी मधला बदल. म्हणजे सोसायटीला त्यांनी वेगळं काढलं आणि इकॉनॉमीला वेगळं काढलं. आणि कीवर्ड्स कुठला विचारलेला आहे, तर कीवर्ड सिंपल आहे, अंडरलाईन द चेंजेस. म्हणजे तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारलेला आहे डायरेक्टली की तुम्हाला चेंजेस हायलाइट करायचे आहे इन द स्पियर ऑफ सोसायटी अँड इकॉनॉमी ड्युरिंग द पिरियड ऑफ ऋग्वेदिक टू द लॅटर वेदिक पिरियड. तर आता असा जर क्वेश्चन आला तर याची डिमांड काय होती बघा. एक सिंपल सांगते. हा जर क्वेश्चन तुम्हाला लिहायचा आहे तर तुम्ही काय लिहिणार, सुरुवात आपण कुठून करतो, सुरुवात करतो आपण सुरुवात करतो आपण इंट्रोडक्शन पासून. म्हणजे आपल्याला जर का आन्सर लिहायचं असेल तर आन्सरची सुरुवात कुठून करणार आपण, इंट्रोडक्शन पासून. मग याचं इंट्रोडक्शन तुम्ही कसं लिहू शकता, तर आता बघा, पहिले तर तुम्हाला हे बघायचं आहे की क्वेश्चन किती मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन तुम्हाला 10 मार्क्ससाठी आहे आणि वर्ड लिमिट किती आहे, 150, जे तुम्हाला स्ट्रिक्टली फॉलो करायची आहे वर्ड लिमिट. मग अशा केसमध्ये बघा, इंट्रोडक्शन किती असते, इंट्रोडक्शन हे सिम्पली तुम्हाला एक सेंटेन्स मध्येच लिहायचं आहे. खूप जास्त वर्ड
इंट्रोडक्शन मध्ये इन्व्हेस्ट करायचे नाही. त्यानंतर एक सेंटेन्स किंवा हार्डली तुम्ही त्याला 2 सेंटेन्स करू शकता, यापेक्षा जास्त इंट्रोडक्शन लिहायचं नाही. त्यानंतर मग तुम्ही बॉडी लिहिणार आणि बॉडी नंतर मग तुम्ही कन्क्लुजन लिहिणार. मग इथे परत कन्क्लुजन तुमचं किती असायला पाहिजे, तर कन्क्लुजन हे तुमचं 1 सेंटेन्स मध्येच असायला पाहिजे, कारण एवढे आपल्याला वर्ड लिमिट नाही आहे आणि क्वेश्चन हा 10 मार्क्स साठीच आहे. मग आता बॉडीमध्ये काय लिहिणार, तर बॉडीमध्ये आपल्याला लिहायचं आहे जे चेंजेस आहे त्याचं 2 पॅटर्न असू शकते. 2 पॅटर्न कसं की एक तर तुम्ही सुरुवातीला बघा बॉडीला तुम्ही 2 पार्ट मध्ये डिवाइड करणार. मग 2 पार्ट मध्ये डिवाइड करत असताना आधी तुम्हाला काय लिहायचं आहे की ऋग्वेदिक पिरियड मध्ये सोसायटी कशी होती आणि ऋग्वेदिक पिरियड मध्येच इकॉनॉमी कशी होती. ठीक आहे, म्हणजे हा झाला बॉडीचा एक पार्ट. त्यानंतर तुम्ही याला डिवाइड करून असं लिहू शकतात की लॅटर वेदिक पिरियड जो आला तर या लॅटर वेदिक पिरियड मध्ये सोसायटी कशी होती आणि त्यानंतर लॅटर वेदिक पिरियड मधली इकॉनॉमी कशी होती. तुम्ही अशा पद्धतीने पण आन्सर लिहू शकता. पण बघा आता यामध्ये काय होणार की हे आन्सर लेंदी होणार, हे आन्सर वाढणार. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की याला लिहिण्याचा बेटर वे असा पण आहे की सिंपल तुम्ही बॉडीमध्ये डायरेक्टली सेंटेन्स लिहायला सुरुवात करा आणि सेंटेन्स लिहित असतानाच असे फ्रेम करा की तुम्ही त्यामध्ये सांगत आहेत की पर्टिक्युलर गोष्ट ही ऋग्वेदिक पिरियड मध्ये कशी होती आणि जी चेंज होऊन लॅटर वेदिक पिरियड मध्ये कशी झालेली आहे. येत आहे का लक्षात. तर असे तुम्ही 1 बाय 1 सेंटेन्स. आणि परत जे मी तुम्हाला नेहमी सांगते की आन्सर लिहित असताना नेहमी ते तुम्हाला पॉइंट वाईज मॅनरनीच लिहायचं आहे. तुम्हाला मोठे मोठ्या थिअरी किंवा मोठे मोठे पॅराग्राफ आन्सर मध्ये कधीच लिहायचे नाही. तर अशा पॉइंट मध्ये तुम्ही लिहू शकता किंवा तुम्ही नंबरिंग पण ऍड करू शकता. ठीक आहे, मग आता बघा आपण काय काय लिहिणार किंवा यामध्ये कंटेंट काय असणार. तर मला सांगा ऋग्वेदिक कालखंड हा तुम्हाला प्राचीन इतिहासामध्ये आहे, एन्शंट हिस्ट्रीमध्ये आहे. मग ऋग्वेदिक कालखंड म्हणजे कोणता कालखंड, तर आपण इतिहासामध्ये काय कन्सिडर करतो की 1500 BC. ठीक आहे, टू 1000 BC. 1500 म्हणजे 1500 BC टू 1000 BC हा जो कालखंड आहे, हा जो पिरियड आहे, याला आपण ऋग्वेदिक पिरियड असं कन्सिडर करतो. मग याला आपण ऋग्वेदीच का म्हणतो, तर आपल्याला माहित आहे की या कालखंडामध्ये एक महत्वाचा वेद लिहिला गेला, तो म्हणजे ऋग्वेद. मग ऋग्वेदला या एरियामध्ये कंपोस्ट केलं गेलं, म्हणून या पिरियडला पण आपण काय म्हणतो, ऋग्वेदिक पिरियड, जो कधी व्हॅरी होतो 1500 BC टू 1000 BC पर्यंत. त्यानंतर मग बघा लहानलेले जे 3 वेद आहेत, मग कुठले कुठले आहे, तर सामवेद आहे, अथर्ववेद आहे आणि अजुर्वेद आहे. त्यानंतर ब्राह्मणके आहे, अरण्यके आहे, उपनिषद आहे. हे जे सर्व लिटरेचर आहे हे या नंतरच्या पिरियड मध्ये लिहिलं गेलं. म्हणजे तो पिरियड कोणता झाला, मग 1000 BC पासून रेंज होते तर 6000 BC पर्यंत. ठीक आहे, या पिरियड मध्ये लिहिल्या गेले. तर त्या पिरियडला मग आपण काय म्हटलं, लॅटर वेदिक पिरियड है ना, उत्तर वेदिक कालखंड म्हणजे त्याच्यानंतर. तर हे गोष्ट जी आहे तर तुम्ही हे इंट्रोडक्शन मध्ये लिहू शकता. कारण क्वेश्चनची डिमांड ही आहे का की कोणता कालखंड होता, नाही. क्वेश्चनची एक्झॅक्ट डिमांड काय आहे की सोसायटी आणि इकॉनॉमी मध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत. तर त्यामुळे जे एक्झॅक्ट डिमांड असते ते तुम्हाला कुठे लिहायची असते, बॉडीमध्ये. मग सुरुवात कशी करणार, ते एक बेस्ट वे आहे, कारण तुम्हाला फारसा स्कोप नाही आहे इंट्रोडक्शन लिहायला. तर तुम्ही सिंपल वेनी, अशा वेनी तुम्ही त्याचं पिरियड, टाइमलाईन आणि त्याला ऋग्वेदिकच का म्हणते किंवा त्याला लॅटर वेदिक पिरियडच का म्हणते, तर हे एक तुम्ही इथे इंट्रोडक्शन मध्ये लिहू शकता. आणि तुमचं एक एकदम रिफ्लेक्ट होणार की एक्झॅक्टली तुम्ही सुरुवात केलेली आहे आन्सर लिहायला आणि तुम्हाला समजलेलं आहे की तुम्हाला कोणत्या पिरियड मधले चेंजेस हायलाइट करायचे आहेत. तर अशा वेळी तुम्ही इंट्रोडक्शन लिहू शकता. मग आता मला सांगा, हा जर ऋग्वेदिक आणि लॅटर वेदिक पिरियड झाला तर आता चेंजेस काय काय झाले, तर कुठल्या कुठल्या टर्म्स मध्ये चेंजेस झाले. तर एक बेसिकली आपण असं लिहू शकतो, आता सोसायटी म्हटलं किंवा सोसायटी हा जो वर्ड यूज केलेला आहे, तर सोसायटी म्हटलं म्हणजे सोसायटीमध्ये सर्व अँगल आले जे आपण नेहमी कन्सिडर करतो. म्हणजे बघा त्यामध्ये रिलिजन हा अँगल आला, त्यामध्ये इकॉनॉमी हा अँगल आला, त्यामध्ये पॉलिटिकल स्ट्रक्चर हा अँगल आला, त्यानंतर त्यामध्ये सोसायटीमध्ये स्ट्रॅटाज आहेत का, म्हणजे सोसायटीमध्ये वेगवेगळे
क्लासिफिकेशन झाले आहे का, हा अँगल पण आला आहे ना, हे सर्व येतात. मग त्यापैकी इकॉनॉमीचा जो अँगल आहे तो आपण सेपरेटली लिहू, कारण आपल्याला इकॉनॉमी सेपरेटली विचारलाय. आणि सोसायटीचे जे बाकीचे कंपोनंट आहेत तर ते यामध्ये आपण ऍड्रेस करू. तर मला तुम्ही वन बाय वन सांगा सोसायटीमध्ये काय काय चेंजेस झाले. तर बघा, ऋग्वेदिक पिरियड पासनं लॅटर वेदिक पिरियड मध्ये काय काय चेंजेस झाले आपण वन बाय वन बघू. बघा, स्टार्टिंगच आपण कशाने करणार आहे, तर स्टार्टिंगला जो मेजर एक हायलाइट आहे जो सोसायटीमध्ये आपल्याला चेंज दिसून आला तो म्हणजे रिजिडिटी ऑफ वर्ण सिस्टीम. रिजिडिटी ऑफ वर्ण सिस्टीम. रिजिडिटी ऑफ वर्ण सिस्टीम म्हणजे काय, की जी वर्ण व्यवस्था आहे, वर्ण सिस्टीम जी आहे, तर हे कुठंतरी वैदिक कालखंडामध्ये सुरुवात झालेली आहे असं आपण मानतो. आता वर्ण सिस्टीम काय आहे, हे सिंपल सोसायटीचं स्ट्रॅटिफिकेशन आहे. सोसायटीचं स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय, की समाजामध्ये समानता नव्हती, सर्व लोकांना इक्वली ट्रीट केल्या जात नव्हतं. रॅदर दे आर क्लासिफाईड इंटू डिफरंट स्ट्रॅटाज. त्यांना वेगवेगळ्या स्ट्रॅटामध्ये क्लासिफाय केलं होतं, त्याला म्हटले जाते वर्ण. ठीक आहे, मग वर्णमध्ये क्लासिफाय केल्यानंतर याला ही जी सिस्टीम आहे त्याला आपण वर्ण सिस्टीम म्हणतो. तर ही सिस्टीमची सुरुवात जी आहे किंवा वर्णाच्या आधारे समाजाचं वर्गीकरण करणं हा जो कन्सेप्ट आहे हा जरी ऋग्वेदिक पिरियडमध्ये सुरू झाला होता तरी तो मॅक्झिमम फ्लरिश्ड किंवा एकदम रिजिड कधी झाला, तर हा लॅटर वेदिक पिरियडमध्ये झाला. म्हणजे आपल्याला जे साहित्य उपलब्ध आहेत, बघा आपल्याला ही माहिती कुठं कशावरनं मिळते, कारण आपण ऋग्वेद किंवा हे जे ग्रंथ आहेत, हे जे साहित्य आहे, लिटरेचर आहे, उपनिषद आरण्यके आहे, याचा जेव्हा आपण स्टडी करतो तर त्यावरून आपल्याला या कालखंडाची माहिती मिळते. मग त्या आधारे आपण असं म्हणू शकतो की जे ऋग्वेद आहे तर त्यामध्ये फारसं वर्ण सिस्टीमला मेन्शन केलेलं नाहीये किंवा त्याचं एवढं इम्पॉर्टन्स हायलाइट होत नाही. परंतु जेव्हा आपण लॅटर वेदिक पिरियड मधले कंपोजिशन रीड करतो तर तेव्हा आपल्याला ते प्रामुख्याने लक्षात येते की प्रत्येक ठिकाणी आता वर्ण कुठेतरी मेन्शन केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय, की ही जी वर्ण सिस्टीम होती ही फार रिजिड झालेली होती, म्हणजे हिला फार एक जास्त इम्पॉर्टन्स झालेलं होतं. तर आपण हा पॉईंट तुम्ही यामध्ये लिहू शकता की वर्ण सिस्टीम रिजिड झालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट तुम्ही काय लिहिणार, तर बघा वुमनची पोझिशन. राईट, वुमन पोझिशन पण काय झालेली आहे, तर एक वुमन पोझिशन पण डाऊनग्रेड झालेली आहे. डाऊनग्रेड म्हणजे काय, की जेव्हा ऋग्वेदिक कालखंड होता तर त्या ऋग्वेदिक कालखंडामध्ये तुम्हाला माहित असणार सभा असतात, समिती असतात, ह्या अशा संस्था आहे की ज्या तिथे निर्णय घेण्याचं काम करत होत्या, है ना, डिसिजन मेकिंग बॉडीज. मग या डिसिजन मेकिंग बॉडीज मध्ये महिलांचा सहभाग असलेला आपल्याला दिसून येते. पण उत्तर वेदिक कालखंडामध्ये, लॅटर वेदिक पिरियडमध्ये महिलांचा हा जो निर्णय घेण्याचा अधिकार आहे तो कुठेतरी काढून घेतलेला दिसून येतो. म्हणजे आता महिलांना निर्णय घेणाऱ्या संस्थांमध्ये स्थान नव्हतं. तुम्ही हे मेन्शन करू शकता. प्लस बघा, यावरच तुम्ही आणखी काय मेन्शन करणार की बघा, एक आपण असं पण म्हणू शकतो की एज्युकेशन राईट जो आहे, तर एज्युकेशन राईट पण वुमनचा जो आहे तो डिग्रेड करण्यात आला. म्हणजे सुरुवातीला वैदिक कालखंडामध्ये महिलांना शिक्षणाचा अधिकार होता, इव्हन त्यांनी वेद पण रचलेले आहेत. पण लॅटर वैदिक कालखंड जेव्हा आला तर तेव्हा कुठेतरी महिलांना शिक्षणाचा अधिकार पण काढून घेण्यात आला. तर अशा वेळी हे जे पॉइंट्स आहे हे तुम्ही वन बाय वन ऍड करू शकता. मग त्यामध्ये इकॉनॉमीमध्ये तुम्ही काय काय लिहिणार, तर इकॉनॉमीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे, बघा हा एक पोर्शन झाला की ज्यामध्ये तुम्ही सोसायटीच्या अँगलनी लिहित आहे की वर्ण सिस्टीम होती, त्यानंतर महिलांची पोझिशन कशी होती. ठीक आहे, त्यानंतर आणखी जर तुम्हाला लिहायचं झालं तर अनटचेबिलिटीचा एक पॉइंट तुम्ही ऍड करू शकता. राईट, अनटचेबिलिटी ऋग्वेदिक पिरियडमध्ये हे जे अनटचेबल्स आहेत हे प्रामुख्याने आपल्याला दिसून येत नाही किंवा हे हायलाइट होत नाही. परंतु लॅटर वेदिक पिरियडमध्ये अनटचेबल्स, ज्याला आपण चांडाल म्हटल्या जाते ना, तर हे जे चॅन्डाल्स आहेत यांचं वर्ण ठिकठिकाणी केलंय किंवा यांना सेग्रिगेट केलेलं होतं. म्हणजे यांना सोसायटीच्या बाहेर राहावं लागणार किंवा यांना जो जनरल ऍक्सेस असतात, सपोज विहिरींचं पाणी पिणे आहे किंवा सोबत राहणे आहे, तर हे जनरल ऍक्सेस जे आहे सर्वच्या सर्व डिनाय केलेले होते. तर हे आपल्याला त्या लिटरेचरमधून हायलाइट होते. म्हणजे यावरून तुम्ही हे पण म्हणू शकता की हे जे अनटचेबिलिटी आहे तर अनटचेबिलिटी पण लॅटर वेदिक पिरियडमध्ये आपल्याला प्रामुख्याने हायलाइट होते, जे की ऋग्वेदिक पिरियडमध्ये नाहीये. तसे सर्व सोसायटीचे अँगल तुम्ही वन बाय वन पॉइंटमध्ये लिहायचे. आणि त्यानंतर म्हणजे असं लिहायचं की सोसायटी किंवा सोसायटल चेंजेस, आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये असे वन बाय वन पॉइंट लिहायचे. त्यानंतर नेक्स्ट तुम्ही लिहू शकता की इकॉनॉमिकल चेंजेस. आता इकॉनॉमिकल चेंजेसमध्ये काय काय लिहिणार, तर इकॉनॉमिकल चेंजेसमध्ये परत तुम्ही हायलाइट करू शकता की ऋग्वेदिक पिरियड मधला जो मेन ऑक्युपेशन होता तो कुठला होता, तर दे आर पॅस्टोरियल. पॅस्टोरियल म्हणजे काय, तर गुरे चराई
गुरांना चारणे हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता, जे की लॅटर वैदिक पिरियडमध्ये कशामध्ये कन्वर्ट झाला, तर तो कन्वर्ट झाला ॲग्रिकल्चरमध्ये है ना. इट इज द डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर. तर हा पॉईंट लिहायचा आहे. त्यानंतर बघा ऋग्वेदिक पिरियड जो आहे तर त्यामध्ये बार्टर सिस्टीम होती. बार्टर म्हणजे देवाणघेवाण पद्धत, की वस्तूच्या ऐवजी तुम्हाला वस्तू मिळणार. तर ती कुठेतरी चेंज होऊन काय तयार झालं होतं, तर बघा यूज ऑफ कॉइन्स सुरू झाले होते है ना. म्हणजे मॉनिटायझेशन मध्ये तुम्ही लिहू शकता की कुठेतरी कॉइन्सचा यूज सुरू झाला होता. त्यानंतर बघा सर्वात महत्वाचं म्हणजे इथे लिहिते मी, जे सर्वात महत्वाचा चेंज आहे की ज्याच्या नावाने आपण ओळखतो ते म्हणजे धातूंचा वापर, यूज ऑफ मेटल्स. तर ऋग्वेदिक पिरियड म्हणजेच कोणतं मेटल्स आहे, तर दॅट इज कॉपर एज. ऋग्वेदिक पिरियडला कोणतं एज म्हणतो, कॉपर एज म्हणतो ना आपण. म्हणजे ऋग्वेदिक पिरियडमध्ये प्रामुख्याने कशाचा वापर केला जायचा, कॉपरचा, तांब्यांचा वापर केला जायचा, जो की लॅटर वेदिक पिरियडला काय म्हणतो आपण, आयर्न एज. आयर्न म्हणजे काय, की तिथे लोखंडाचा शोध आता लागलेला होता. म्हणजे प्रामुख्याने यूज कशाचा केला जात होता, आयर्नचा केला जात होता. त्यानंतर तुम्ही एक जनरलाइज ज्या गोष्टी असतात त्या पण लिहू शकता, की रस्ते आहे किंवा वाहतुकीची साधने आहे किंवा दळणवळणाची साधने आहे, तर हे सर्व पण काय झालं होतं, विकसित झालेलं होतं. तर एवढे तुम्हाला लिहायचे आहे. म्हणजे मॅक्झिमम 10 मार्क्ससाठी जर का क्वेश्चन आहे तर तुम्ही 10 पॉइंट लिहू शकता. तर असे 10 पॉइंट तुम्हाला लिहायचे चेंजेस मधले, आणि त्यानंतर तुम्हाला सिम्पली याचं कन्क्लुजन द्यायचं आहे की अशा प्रकारे जो समाज आहे किंवा ज्या इकॉनॉमिक गोष्टी आहेत त्यामध्ये चेंजेस झाले. इथे तुम्ही या वेनी कन्क्लूड करू शकता. अदरवाईज तुम्ही असं पण कन्क्लूड करू शकता की प्रत्येक सोसायटीचं हे कॅरेक्टरिस्टिक्स असते दॅट चेंजेस विथ चेंजेस अकॉर्डिंग टू टाइम. जे असं काही एक फ्रेमवर्क करून तुम्ही ते पण लिहू शकता की प्रत्येक समाजाचं एक वैशिष्ट्य आहे की ते वेळेनुसार बदलत जाते किंवा कालखंडानुसार बदलत जाते, जे की आपल्याला ऋग्वेदिक पिरियड ते लॅटर वैदिक पिरियड पर्यंतही दिसून येते. तर अशा वेळी सिंपल तुम्हाला कन्क्लूड करायचं आहे. बघा तुम्हाला क्वेश्चनचे वर्ड लिमिट काय आहे आणि तो क्वेश्चन विचारला किती मार्क्ससाठी आहे यावरून हे ठरवायचं असते की इंट्रोडक्शन किती लिहायचं आणि कन्क्लुजन किती लिहायचं. तर ठीक आहे, असा एक तुमचा बेसिक फॉर्मॅट असायला हवा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कुठला आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे, हा तुमचा आर्ट अँड कल्चरचा आहे. त्यानंतर हा मॉडर्न हिस्ट्रीचा आहे, हा ज्योग्राफीचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 परत इंडियन सोसायटीचा आहे. आता यामध्ये विचारलं काय आहे बघा, तुमच्याकडे PDF असेलच किंवा मी डायरेक्ट डिस्क्रिप्शन लिंक मध्ये PDF अपलोड करून देते. ठीक आहे, तर बघा इथं काय विचारलं आहे, व्हाय डू लार्ज सिटीज, तुम्हाला जर का दिसत असेल तर एक मिनिट मी बघते याला झूम करून. बघा क्वेश्चन नंबर 5 आपल्याला बघायचं. ठीक आहे, हा बघा क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुम्हाला काय म्हटलं आहे की व्हाय डू लार्ज सिटीज टेंड्स टू अट्रॅक्ट मोर मायग्रंट्स दॅन स्मॉलर टाउन्स, डिस्कस इन द लाईट ऑफ कंडिशन इन द डेव्हलपिंग कंट्री. म्हणजे यांनी आपल्याला सिंपल म्हटलं काय आहे, क्वेश्चन बघा 2 सेंटेन्स मध्ये आहे आणि सिंपल आहे. व्हाय डू लार्ज सिटीज टेंड्स टू अट्रॅक्ट मोर मायग्रंट्स दॅन स्मॉलर टाउन, डिस्कस इन द लाईट ऑफ कंडिशन इन द डेव्हलपिंग कंट्री. कीवर्ड कुठला यूज केलेला आहे, डिस्कस केलेला आहे. आणि तुमचा कोर काय आहे, म्हणजे एक्झॅक्ट सब्जेक्टची डिमांड काय आहे, क्वेश्चनची डिमांड काय आहे, तर बघा मायग्रेशनवर आहे. मग मायग्रेशन कसं होते, तर जनरली तुम्ही इकॉनॉमीमध्ये हे स्टडी केलं असणार, ज्यांचं इकॉनॉमी झालेलं आहे थोडंफार त्यांना माहिती असणार की आपण जनरली मायग्रेशन स्टडी करतो. मायग्रेशन म्हणजे काय, की जे पॉप्युलेशनचा एक सेगमेंट आहे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करते मराठीमध्ये. मग यामध्ये सर्वात मेजरली जर रिसेंट ट्रेंड जर का आपण चेक केला तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येणार की रुरल एरियामधनं अर्बन एरियामध्ये मायग्रेशनचा ट्रेंड हा जास्त असतो. जे मॅक्झिमम लोक कुठून कुठं ट्रान्सफर करतात, तर रुरल एरियामधनं अर्बन एरियामध्ये. मग यांनी काय म्हटलंय, तर यामुळेच लार्ज सिटी टेंड्स टू अट्रॅक्ट मोर मायग्रंट्स दॅन द स्मॉलर टाउन्स. मग छोट्या छोट्या शहरं जे आहेत भारतामध्ये किंवा ओव्हरऑल जगामध्ये, तर तिथे लोक मायग्रेशन किंवा तिथे लोक अट्रॅक्ट होण्याच्या रेटपेक्षा जास्त अट्रॅक्शन कुठे आहे, तर जे मोठ्या मोठ्या सिटीज आहेत तिथे आहे. म्हणजे सपोज हा एखादा रुरल मधला व्यक्ती आहे आणि याला जर का मायग्रेट व्हायचं आहे, तर हा काय करणार, तर हा जी बिग सिटी आहे ह्या बिग सिटीमध्ये जाणार रॅदर दॅन स्मॉल टाउन्स.
हा स्मॉल टाउन्समध्ये जाणार नाही, हा बिग सिटीमध्ये जाणार. तर हा मायग्रेशनचा ट्रेंड आहे. मग असं का दिसून येत आहे, आणि हे तुम्हाला लिहायचं आहे इन द कंटेक्स्ट ऑफ डेव्हलपिंग कंट्री. कारण हा जो ट्रेंड आहे हा आपल्याला डेव्हलप कंट्रीमध्ये दिसून येत नाही, हा ट्रेंड आपल्याला डेव्हलपिंग कंट्रीमध्ये असते. तर या वेनी तुम्हाला आन्सर लिहायचा आहे. तर आता मला सांगा, तुम्हाला क्वेश्चन समजला का? मग 1 बाय 1 याचा आन्सर तुम्ही कसं लिहिणार सांगा बरं. हा, तुम्हाला लिहायचं काय आहे, छोट्या शहरांपेक्षा लोक कुठे मायग्रेट करतात, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये मायग्रेट करतात. आणि फारच जनरलिस्टिक आहे. जर तुम्हाला सिंपल करंट अफेअर्सचं नॉलेज जरी असणार किंवा ओव्हरऑल एक्स्ट्रा नॉलेज जरी असणार तर तरी तुम्ही हा आन्सर अटेम्प्ट करू शकता. बघा काय लिहिणार आहे, तर तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये किती मार्क्ससाठी आहे, 10 मार्क्ससाठी. इंट्रोडक्शन सिंपल एका सेंटेन्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे की मायग्रेशन काय असते, किंवा जसं मी आता तुम्हाला एक सिंपल वेनी सांगितलं की रुरल टू अर्बन मायग्रेशन जास्त असते, मग त्यामध्ये पण स्पेसिफिकली लार्ज सिटीमधलं मायग्रेशन जास्त आहे. तर अशा वेनी तुम्ही सुरुवात करू शकता. अदरवाईज तुमच्याकडे सपोज कुठला रिपोर्ट असणार किंवा कुठला डेटा असणार की हा XYZ रिपोर्टच्या अकॉर्डिंग एवढं मायग्रेशन झालं आहे, तर तुम्ही सिम्पली त्यांनी पण आन्सर स्टार्ट करू शकता. नेक्स्ट मग तुम्हाला लिहायचं आहे बॉडी, जो मेन आहे. आता बॉडीमध्ये त्यांनी म्हटलं काय आहे, तर आता बॉडीमध्ये तुम्हाला खूप काही डिव्हाइड करण्याची, बॉडीला वेगवेगळ्या पार्ट्समध्ये डिस्ट्रीब्यूट करण्याची गरज नाही, कारण क्वेश्चन सिंपल आहे आणि कीवर्ड पण कुठला यूज केलेला आहे, डिस्कस. तर आपल्याला 1 बाय 1 डिस्कसच करायचं आहे की लार्ज सिटीमध्येच काय होत आहे, मायग्रेशन जास्त होत आहे ॲज कम्पेअर टू स्मॉल टाउन. तसं का होते हेच तुम्हाला लिहायचं आहे. ते एक सिंपल लिहायचं, म्हणजे त्याचे तुम्हाला 1 बाय 1 पॉईंटमध्ये काय द्यायचे आहे, रिझनच द्यायचे आहे, कारणे पण द्यायचे आहे की असं का होते. तर का होते मला सांगा. एक जनरल रुरल टू अर्बन मायग्रेशन का होत आहे, तर तुम्ही शहरांमध्ये लिहू शकता. आता इथं प्रत्येक आस्पेक्ट पण तुमचा कव्हर व्हायला हवा, म्हणजे इकॉनॉमिक अँगलचे पॉईंट पण यायला हवे, त्यानंतर पॉलिटिकल अँगलचे पॉईंट पण यायला हवे, आणि जे ओव्हरऑल सोसायटल अँगलचे जे पॉईंट असतात ते पण कव्हर व्हायला हवे. मग इथे काय लिहिणार मला सांगा. सर्वात महत्वाचं आहे दॅट इज एम्प्लॉयमेंट जनरेशन किंवा एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी. रोजगाराची जी संधी आहे ती लार्ज सिटीमध्ये सर्वात जास्त असते ॲज कम्पेअर टू स्मॉल टाउन. कारण डेव्हलपिंग कंट्री जर आपण विचार केला, इव्हन आपली कंट्री जी आजही डेव्हलपिंग कंट्रीज आहे, तर आपण भारताचं जरी एक्झाम्पल घेतलं तर तुमच्या लक्षात येणार की ज्या ठिकाणी तालुका लेवल जे आहे किंवा एक छोटे छोटे काही जिल्हे पण आहेत जे स्मॉल टाउन्स आहेत, ज्या ठिकाणी महानगरपालिका नाही आहेत, अशा ठिकाणी फारशा रोजगाराची निर्मिती होत नाही ॲज कम्पेअर टू द बिगर सिटीज. तर त्यामुळे इथे काय असणार की एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज जी आहे ही जास्त आहे. प्लस तुम्ही बघा, ही जी एम्प्लॉयमेंट जनरेशन आहे तर ही फक्त ऑर्गनाइज सेक्टरमध्येच आहे किंवा गव्हर्नमेंट सेक्टरचीच एम्प्लॉयमेंट आहे असं नाही आहे, किंवा इंडस्ट्रीचीच आहे, कॉर्पोरेटचीच आहे असं नाही. बघा आजकाल एक IT सेल्स आहेत, किंवा कॉल सेंटर्स असतात ना, किंवा बघा गिग इकॉनॉमी एक नवीन कन्सेप्ट आहे. ठीक आहे, म्हणजे जे ऑनलाईन गोष्टी चालतात, मग त्याच्या बेसिसवर जी नवीन एक इकॉनॉमिक टर्म इमर्ज झालेली आहे, गिग इकॉनॉमी हे आहे. तर असे फार छोटे मोठे जे रोजगार असतात की ज्यासाठी फारशी काही स्किल्ड लागत नाही किंवा फारसं काही एज्युकेशन बॅकग्राऊंड तुमचं लागत नाही, तर सिम्पली तुम्हाला ते अवेलेबल होऊन जातात. तर असे जे रोजगार आहे, असे जे एम्प्लॉयमेंट आहे त्या मोठ्या शहरांमध्ये जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे मग लोक काय करतात, सिम्पली मोठ्या शहरांना प्रिफर करतात. त्यानंतर नेक्स्ट तुम्ही काय म्हणू शकता, तर सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे एज्युकेशन. कारण इथं आपल्याला स्पेसिफाय केलं नाहीये की एक्झॅक्टली कोणाबद्दल सांगायचं आहे, तर मग आपण युथ कन्सिडर करू शकतो. आता जे बिगर सिटीज आहेत तर त्यामधले जे युनिव्हर्सिटीज आहेत किंवा जे हायर एज्युकेशन आहे ते एकदम टॉप मोस्ट असते, आणि तिथे खूप सगळे ऑप्शन्स असतात, कारण वेगवेगळे कॉलेजेस त्या ठिकाणी असते. तर एज्युकेशन पर्स्पेक्टिव्हनी पण मायग्रेशन होते, राईट. त्यानंतर आणखी आपण काय लिहू शकतो बघा, एक रोजगारांची निर्मिती आहे, एज्युकेशन आहे. त्यानंतर बाकीच्या ज्या सोयी सुविधा असतात, बाकी सोयी सुविधा म्हणजेच काय, ज्या पायाभूत सुविधा आपण म्हणतो की आरोग्याच्या हेल्थ केअर फॅसिलिटी जास्त असतात, किंवा ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी जास्त असतात, किंवा सिक्युरिटी पण जास्त असते बघा मोठ्या शहरांमध्ये आहे ना, सिक्युरिटी कन्सर्न. तर सिक्युरिटीमुळे पण लोक काय करतात, मोठ्या शहरांना प्रिफर करतात. इथे काय लक्षात. त्यानंतर आणखी कुठला अँगल आहे, तर आणखी म्हणजे एक तुम्ही प्रायव्हसीचा अँगल लावू शकता, कारण आपल्याला सोसायटीचे चेंजेस लिहायचे आहे. बघा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये ना जे प्रायव्हसी असते, जे एका व्यक्तीला आजकाल फार जास्त पाहिजे आहे, तर ती तिथे अवेलेबल असते. म्हणजेच तुमची कास्ट काय आहे, किंवा तुमचा रिलिजन काय आहे, किंवा तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, तर या गोष्टीवरून तुम्हाला त्या ठिकाणी बिलकुल सेग्रिगेट केल्या जात नाही, किंवा बिलकुल तुमच्यासोबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. एक सेफ इन्व्हायरमेंट तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाते, आणि जे की प्रत्येक व्यक्तीला हवं असते.
जे आपल्याला मॅक्झिमम मोठ्या शहरांमध्ये आढळून येते, तर त्या कन्सर्ननी देखील लोक काय करतात, मोठे शहरे प्रिफर करतात. आणि त्यानंतर आणखी यामध्ये येणार बघा, मायग्रेशनमध्ये मायग्रेशन हा टॉपिक जर का तुम्ही इकॉनॉमीमध्ये स्टडी केला तर तुम्हाला दोन कारण असणार, दोन टाईपचे कारण असतात बघा, पुल फॅक्टर आणि पुश फॅक्टर. इकॉनॉमीमध्ये आहे हे तुम्हाला. पुल फॅक्टर म्हणजे काय, जे गरजेतून निर्माण होतात, म्हणजे एखाद्या व्यक्तीला गरज आहे मायग्रेशनची म्हणून तो मायग्रेशन करतोय, तर ते झाले पुल फॅक्टर. सॉरी हा कन्फ्युजन झालं, ते झाले पुश फॅक्टर. पुश फॅक्टर म्हणजे गरज. गरज म्हणजे काय की याच्यातून काय आहे, आता मला सांगा, रोजगाराची गरज आहे एखाद्या व्यक्तीला, त्याची इच्छा असो किंवा नसो, पण त्याला रोजगार पाहिजे की नाही, मग त्यासाठी त्याची गरज आहे म्हणून तो मायग्रेशन करतोय, तर हे कोणते झाले, पुश फॅक्टर. आणि एक सेकंड कुठला येतात, तो म्हणजे पुल फॅक्टर म्हणजे काय की हे अट्रॅक्शनचे फॅक्टर असतात. अट्रॅक्शनचे फॅक्टर म्हणजे काय की तुम्हाला त्या गोष्टीची गरज नाही, पण तुम्हाला त्या गोष्टीचं अट्रॅक्शन आहे म्हणून तुम्ही मायग्रेशन करतात. आता बघा, अनेक लोक असे असतात की ज्यांना एक लायविश लाईफस्टाईल पाहिजे असते, एकदम हाय लिव्हिंग ऑफ, जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहेत ते त्यांना अट्रॅक्ट करते ना. शहरांमध्ये, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये मॉल्स असतात, मेट्रो असतात, गार्डन्स असतात, एक प्रॉपर सोफिस्टिकेटेड सोसायटीज असतात. तर अशी जी लॅव्हिश लाईफस्टाईल ज्यांना जगायची आहे, तर ते लोक पण कुठे जातात, मग मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आकर्षित होतात. तर अशा दोन्ही वेनी तुम्हाला ह्या आन्सरमध्ये पॉइंट लिहायचे आहेत. परत 10 मार्क्सचा क्वेश्चन आहे, तर तुम्ही 8 ते 10 पॉईंट यामध्ये लिहू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला सिंपल काय करायचं आहे, कन्क्लुजन द्यायचं आहे, ते पण सिंपल एक लाईन मध्ये. आणि बघा, आता इथे डिस्कस कीवर्ड तरी लिहिलेला असेल तरी तुम्हाला ओव्हरऑल डिमांड क्वेश्चनची समजून घ्यायची आहे. तर इथे तुम्हाला पॉझिटिव्ह काय आहे, निगेटिव्ह काय आहे हे ऍड्रेस करायचं नाहीये, कारण क्वेश्चनचं स्टार्टिंग कुठनं झाली आहे, व्हाय पासून स्टार्टिंग झाली आहे. म्हणजे याचा अर्थ काय की त्यांनी तुम्हाला सिंपल म्हटलंय की तुम्हाला याचे जे कारण आहेत, जे कजेस आहेत ते डिस्कस करायचं आहे. अदरवाईज जर का इथे व्हाय नसतं, एक सिंपल असा क्वेश्चन दिला असता आणि डिस्कस असतं, तर मग आपण त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सर्व अँगलनी कव्हर केलं असतं. पण इथे ते कव्हर करायची गरज नाही, कारण क्वेश्चनची सुरुवात ही व्हायने होते. ठीक आहे, तर अशा वेळी तुम्हाला हा एक क्वेश्चन लिहायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन कुठला आहे तुमचा बघा, क्वेश्चन नंबर 6 जो आहे तो परत ज्योग्राफीचा क्वेश्चन आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 जो आहे, हा आता बघा, क्वेश्चन नंबर 7 फार इंटरेस्टिंग आहे. हा क्वेश्चन पण इंडियन सोसायटीचा आहे. आता यामध्ये विचारलं काय आहे बघा, इथे काय विचारलंय, व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ डेमोग्राफिक विंटर, इज द वर्ल्ड मुव्हिंग टुवर्ड सच अ सिच्युएशन, इलॅबोरेट. जो क्वेश्चन आहे, कीवर्ड आहे तो सिंपल आहे, दॅट इज इलॅबोरेट. आणि तुम्हाला विचारलं काय आहे, डेमोग्राफिक विंटर. आता ज्यांचा करंट अफेअरचा अभ्यास असणार त्यांना माहित असणार की हा कन्सेप्ट काय आहे, जो रिसेंटली न्यूज मध्ये होता. तर डेमोग्राफिक विंटर म्हणजे काय, हा जो वर्ड आहे हा इलॉन मस्क यांनी यूज केलेला आहे. तर एक सिंपल आहे बघा, विंटर म्हणजे काय, तर विंटर म्हणजे अशी कंडिशन की ज्यामध्ये टेम्परेचर हे काय होत असते, डिक्रीज होत असते. टेम्परेचर कमी होते ना विंटरमध्ये. मग यांनी हा वर्ड यूज केलेला आहे कशासाठी, डेमोग्राफीसाठी. मग डेमोग्राफिक विंटर म्हणजे काय की डेमोग्राफी कमी होत आहे, डिक्रीज होत आहे. मग आता डेमोग्राफी कमी होत आहे इन द सेन्स त्यांना म्हणायचं काय आहे की जे पॉप्युलेशन आहे ते काय होत आहे, डिक्लाइन होत आहे किंवा डिक्रीज होत आहे. किंवा त्यातही मोर स्पेसिफिकली म्हणायचं झालं, जे युथ पॉप्युलेशन आहे तर युथ पॉप्युलेशन ही काय होत आहे, डिक्लाइन होत आहे, डिक्रीज होत आहे. तर यासाठी हा वर्ड यूज केलेला आहे, डेमोग्राफिक विंटर. तर सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे बघा, व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ डेमोग्राफिक विंटर, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट एक्सप्लेन करायचा आहे. आणि त्यानंतर त्यांनी काय विचारलंय की इज द वर्ल्ड मुव्हिंग टुवर्ड सच अ सिच्युएशन, म्हणजे जगामध्ये किंवा जग सध्या ही अशी कंडिशन फेस करत आहे का की ज्यामध्ये पर्टिक्युलर युथ पॉप्युलेशन किंवा एक पर्टिक्युलर लोकसंख्या ही डिक्लाइनिंग होत आहे, घटत आहे. तर हे तुम्हाला इलॅबोरेट करायचं आहे. कीवर्ड सिंपल आहे, म्हणजे सिंपल क्वेश्चन लिहायचा आहे. तर बघा, अशा वेळेस जेव्हा तुमचं मत तुम्हाला विचारलं जाते तर तेव्हा तुम्ही इथं दोन्ही अँगल लिहू शकता, पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल. म्हणजेच काय, तर एका साईडनी तुम्हाला एक पॅरा असा लिहायचा आहे की ज्यामध्ये तुम्हाला या गोष्टींना सपोर्ट करायचा आहे की हो, देशामध्ये आज असे काही समाज आहेत किंवा असे काही देश आहेत, जगामध्ये असे काही समाज आहे किंवा जगामध्ये असे काही देश आहेत की जे पॉप्युलेशन डिक्लाइनिंग प्रॉब्लेम फेस करतायत.
आणि त्यानंतर एक पार्ट तुम्हाला निगेटिव्ह मध्ये लिहायचा आहे की संपूर्ण जगच हा प्रॉब्लेम फेस करत आहे असं नाहीये, कारण जगामध्ये असे पण काही समाज आहे की तिथली लोकसंख्या ही सध्या स्टेबल आहे किंवा तिथे प्रत्येक एज ग्रुपचे जे संख्या आहेत, पॉप्युलेशन आहे, तर ती व्यवस्थित आहे, म्हणजे ते देश हा प्रॉब्लेम फेस करत नाहीये असं तुम्हाला लिहून नंतर कन्क्लुजन द्यायचं आहे. तर मला सांगा याचं इंट्रोडक्शन कसं लिहिणार? 10च मार्कसाठी क्वेश्चन आहे, तर सिंपल 1 किंवा 2 सेंटेन्स मध्ये इंट्रोडक्शन लिहायचं आहे. मग अशा वेळेस काय लिहिणार, तर तिथं तुम्हाला हा टर्म एक्सप्लेन करायचा आहे. क्वेश्चन डायरेक्टली विचारला आहे की नाही की व्हॉट इज डेमोग्राफिक डिव्हिडंड, मग अशा वेळेस इंट्रोडक्शन लिहिण्याचा जो पॅटर्न असते तो सेम असते की तुम्हाला डायरेक्टली हा कन्सेप्टच तिथे ऍड्रेस करायचा आहे. तर इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे की व्हॉट इज डेमोग्राफिक विंटर. तर डेमोग्राफिक विंटर म्हणजे सिंपल काय, दॅट इज डिक्लाइनिंग इन द पॉप्युलेशन, की तुम्हाला एक ट्रेंड लक्षात येत आहे की ज्यामध्ये पॉप्युलेशन डिक्लाइन होत आहे. हे लिहिल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला स्टार्ट काय करायचं आहे, बॉडी स्टार्ट करायची आहे. मग बॉडी स्टार्ट करत असताना पहिले तर तुम्हाला एक याच्या सपोर्टिव्ह मध्ये आन्सर लिहायचा आहे. सपोर्टिव्ह म्हणजे काय की हो, जग जे आहे हे सध्या डेमोग्राफिक विंटर ह्या प्रॉब्लेमचा सामना करतायत, म्हणजे ह्या प्रॉब्लेमला ते फेस करतायत. मग असे कोणते कोणते कंट्री आहेत तर त्याचं एक्झाम्पल पण तुम्हाला द्यायचं आहे. असं आहेत का, तर बिलकुल आहे. बघा, जपान हा देश आहे की ज्यांनी रिसेंटली म्हटलंय की आमच्या देशामध्ये युथ पॉप्युलेशन ही कमी आहे. त्यानंतर रशिया आहे. त्यानंतर मॅक्झिमम युरोपियन कंट्री आहे की ज्यामध्ये जी युथ पॉप्युलेशन आहे ती कमी होत आहे किंवा ओव्हरऑल पॉप्युलेशन रेट जो आहे तो डिक्लाइनिंग होत आहे. तर तुम्हाला हे असं एक्झाम्पल देऊन पण इलॅबोरेट करायचं आहे. प्लस तुम्ही हा पण पॉईंट ऍड करू शकता की बघा, रिसेंटली जे युरोपियन कंट्रीज आहे तर त्यांचा मॅक्झिमम फोकस हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूजवर आहे. मग आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूजवर का आहे किंवा ते एवढा फोकस का करतायत की याला एकच कारण नाही आहे की ते एकदम ऍडव्हान्स आहे टेक्नॉलॉजिकली. आपण असं नाही म्हणू शकत की युरोपियन कंट्रीज आर मोर ऍडव्हान्स इन टर्म्स ऑफ टेक्नॉलॉजी, सो दॅट्स वाय दे आर ओनली फोकसिंग ऑन द आर्टिफिशियल इंटेलिजन्स. नो, इनफॅक्ट दे आर इन नीड ऑफ दॅट. त्यांना कशाची नीड आहे, कारण त्यांच्याकडे मॅन पॉवर नाही आहे. मग जे डे टू डे लाईफ जे तुमचं आहे किंवा इव्हन जे बिझनेस आहे तर त्यासाठी तुम्हाला वर्कर लागतात है ना, तुम्हाला मॅन पॉवरची गरज असते ना. पण तुमच्याकडे जर तेवढी पॉप्युलेशनच नाही आहे, लोकसंख्याच नाही आहे, तर मग हे वर्कर आणणार कुठनं? म्हणून ते लोक काय करतायत तर बघा, रोबोटचा यूज तुम्ही एक बिलकुल न्यूज मध्ये बघत असणार किंवा तुम्ही इंस्टाग्रामवर बघत असणार. बघा, रेस्टॉरंटमध्ये रोबोटचा वापर होतोय, हॉस्पिटल्समध्ये रोबोटचा वापर केला जातोय, इव्हन ट्रेन्स ज्या आहेत म्हणजे बुलेट ट्रेन्स ज्या आहेत तर त्यामध्ये ॲज अ पायलट रोबोट्सचा यूज केला जात आहे. म्हणजे मॅक्झिमम फील्डमध्ये ते ॲज अ वर्कर कोणाला इम्प्लाय करत आहे तर ते रोबोटला यूज करत आहे. मग हे काय आहे तर गरजेचं नाही आहे की एक टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट किंवा एक टेक्नॉलॉजिकल अचिव्हमेंट दाखवण्यासाठीच, पण त्यांच्याकडे त्या प्रकारचा मॅन पॉवर देखील कमी आहे. तर तुम्ही हा पॉईंट पण लिहू शकता. म्हणजे असे 2 ते 3 पॉईंट ॲड करून तुम्हाला लिहायचं आहे की हो, जगामध्ये डेमोग्राफिक विंटर हा प्रॉब्लेम आहे. आणि सोबतच त्यानंतर तुम्हाला एक नेक्स्ट काय लिहायचं आहे की काही देशांमध्ये जरी असला पण काही देश असे आहेत की जिथे अजूनही हा प्रॉब्लेम फारसा नाही आहे. म्हणजे त्यामध्ये तुम्ही एशियन कंट्री कन्सिडर करू शकता. आशियामधल्या असे काही देश आहे की जिथे अजूनही हा प्रॉब्लेम नाही आहे. इव्हन तुम्ही आपण कन्सिडर करा साऊथ एशियन कंट्री, ज्यामध्ये इंडिया येते, बांगलादेश येते, पाकिस्तान येते, म्यानमार येते, की इथे अजूनही असा प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर तुम्ही आफ्रिकन कंट्रीचं एक्झाम्पल देऊ शकता. आफ्रिका खंडामधल्या देखील असे काही अनेक देश आहेत की जिथे पॉप्युलेशनचा सध्या असं काही डिक्लाइनिंग ट्रेंड आपल्याला बघायला मिळत नाहीये. तर तुम्हाला हे पण लिहायचं आहे की संपूर्ण जगच फेस करत आहे असं आपण नाही म्हणू शकत, पण जगामधले मेजॉरिटी जो युरोपियन कंट्री आहे ते हा प्रॉब्लेम फेस करतायत. तर तुम्हाला हे असं लिहायचं आहे की इज द वर्ल्ड मुव्हिंग टुवर्ड्स सच अ सिच्युएशन, इलॅबोरेट. तर दोन्ही अँगलनी तुम्हाला इलॅबोरेट करायचं आहे आणि लास्टमध्ये एक सिंपल कन्क्लुजन तुम्हाला द्यायचं आहे की त्यासाठी काय तुम्ही उपाययोजना करू शकता. तर आता बघा, यामध्ये काय आहे की जर इन केस तुम्हाला वे फॉरवर्ड लिहायचे असतील तर तुम्ही लिहू शकता. वे फॉरवर्ड काय असते की जर का तुम्ही प्रॉब्लेम हायलाइट करत आहे तर तुम्ही त्याला उपाय पण सुचवणार, तर वे फॉरवर्ड लिहू शकतात. अदरवाईज सिंपल तुम्ही कन्क्लुजननी आन्सरला समअप करणार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो पण इंडियन सोसायटीचाच क्वेश्चन आहे. बघा, क्वेश्चन नंबर 8 बघा, हा लास्ट मध्ये क्वेश्चन नंबर 8 मध्ये त्यांनी काय म्हटलंय, डिस्टिंग्विश बिटवीन द जेंडर इक्वॅलिटी, त्यानंतर जेंडर इक्विटी अँड वुमन एम्पॉवरमेंट अँड व्हाय इट इज इम्पॉर्टंट टू टेक जेंडर कन्सर्न
into account in program designing and implementation. लक्षात येत आहे का तुमच्या क्वेश्चन? बरं ठीक आहे, हा वर होत नाही. ठीक आहे, इथे तुम्हाला पहिल्या सेंटेन्स मध्ये काय म्हटलं आहे? पहिल्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला विचारलं आहे की डिस्टिंग्विश बिटवीन, म्हणजे तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे. कशा कशामधल्या? तर इथे तुम्हाला 3 टर्म्स दिलेले आहे बघा. जेंडर इक्वॅलिटी, जेंडर इक्विटी आणि वुमन एम्पॉवरमेंट. बघा, पहिली टर्म कोणती आहे? जेंडर इक्वॅलिटी. त्यानंतर दुसरी टर्म कुठली आहे? जेंडर इक्विटी. आणि त्यानंतर तिसरी टर्म कुठली आहे? तर ती आहे वुमन एम्पॉवरमेंट. हे तुम्हाला विचारलं आहे. आणि त्यानंतर दुसरा क्वेश्चन मध्ये काय विचारलं आहे, म्हणजे त्याच्याच सलग, की व्हाय इट इज इम्पॉर्टंट टू टेक अ जेंडर कन्सर्न इन टू अकाउंट इन प्रोग्राम डिझायनिंग अँड इम्प्लिमेंटेशन. म्हणजे जेव्हा गव्हर्नमेंट एखादी पॉलिसी डिझाईन करते, एखादा प्रोग्राम डिझाईन करते, तर तेव्हा जेंडरला कन्सर्न करणं, म्हणजे जेंडरला कन्सिडर करणं का गरजेचं आहे, किंवा हे गरजेचं आहे का, अशा वेळी तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. तर स्टार्टिंगला तुम्हाला हाफ पोर्शन मध्ये तर हेच गोष्टी क्लिअर करायच्या आहे, त्याचा डिफरन्स सांगायचा आहे, आणि नंतर मग तुम्हाला हे गोष्टीला एक्सप्लेन करायचं आहे की योजना एखादी राबवत असताना, पॉलिसी राबवत असताना किंवा ती इम्प्लिमेंट करत असताना ह्या गोष्टी कन्सिडर करणं गरजेचं आहे का. तर एक थोडा ट्रिकी आहे असं आपण म्हणू. कारण बघा, आता हा क्वेश्चन विचारला काय मी तुम्हाला सांगते. रिसेंटली भारतातले जे काही राज्य आहे की ज्या ठिकाणी निवडणूक आहे, किंवा निवडणूक ऑलरेडी त्या फेजमध्ये होते की निवडणूक आहे त्यांच्या विधानसभेच्या, तर तिथे अशा काही योजना राबवण्यात आल्या की ज्या फोकस करतात काही एका स्पेसिफिक जेंडरला. म्हणजे काही योजना ज्या अशा आहेत त्या फक्त महिलांसाठी आहे, काही योजना अशा आहेत की ज्या फक्त पुरुषांसाठी आहे. तर अशा काही योजना राबवण्यात आल्या, काही योजनांना ट्रोल करण्यात आलं किंवा काही योजनेवर खूप क्रिटिसाइज करण्यात आलं. तर त्यामध्ये असे राज्य जे आहेत ते एकदम हायलाईटवर होते सध्या. तर त्या पर्स्पेक्टिव्हनी हा क्वेश्चन विचारला आहे. आता सिंपल मी तुम्हाला एक सांगते की इव्हन महाराष्ट्र राज्यामध्ये देखील बघा, रिसेंटली महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. तर ती योजना देखील फार न्यूज मध्ये होती. तर या पर्स्पेक्टिव्हनी हा क्वेश्चन विचारलेला आहे की जेंडर इक्वॅलिटी काय असते, जेंडर इक्विटी काय असते, आणि वुमन एम्पॉवरमेंट काय असते, आणि मग सरकारने या गोष्टी कन्सिडर करायच्या का, हे तुम्हाला ऍड्रेस करायचं आहे. तर बघा, इंट्रोडक्शन काय लिहिणार? तर इंट्रोडक्शन मध्ये तर सिंपल तुम्हाला हे 3 टर्म एक्सप्लेन करायचे आहे की हे काय आहे. त्यानंतर बॉडीमध्ये पहिल्या पार्टमध्ये तुम्ही काय लिहिणार? यांचा डिफरन्स. आणि नंतरच्या पार्टमध्ये तुम्ही काय लिहिणार की याला महत्व आहे का, म्हणजे कन्सिडर करायला पाहिजे का. तर मी तुम्हाला एक सिंपल टर्म समजून सांगते बघा. जेंडर इक्वॅलिटी म्हणजे काय, ज्याला आपण मराठीमध्ये लैंगिक समानता म्हणतो. लैंगिक समानता म्हणजे काय? समानता म्हणजे काय की बघा, तुम्हाला लोकांमध्ये डिफरन्शिएट करायचं नाहीये. तर आता बघा, सोसायटीमध्ये जेव्हा असमानता, म्हणजे दॅट इज इनइक्वॅलिटी, हा कन्सेप्ट येते, तर हा कन्सेप्ट कशाच्या पर्स्पेक्टिव्हने येते? तर याच्यामध्ये सिंपल आहे बघा. नैसर्गिकरित्या जर का आपण कन्सिडर केलं, नॅचरली जर का आपण कन्सिडर केलं, तर जे जेंडर आहे ते इक्वल नाही आहेत. म्हणजे निसर्गानेच प्रत्येकाला इक्वली बनवलेलं नाही आहे. मग आता इक्वली म्हणजे काय? तर आता जेंडर म्हटलं की आपल्या डोक्यात लगेच 2च जेंडर येतात, ते म्हणजे मेल आणि फिमेल. तर आधी आपण यांच्यावरून कन्सिडर करू. तर आता बघा, नॅचरली किंवा फिजिओलॉजिकली किंवा बायोलॉजिकली मेल आणि फिमेल हे इक्वल नाही आहेत. यांच्यामध्ये जी कॅपॅसिटी आहे, यांच्यामधली जी स्ट्रेंथ आहे, किंवा जे आपण म्हणतो ना ऑर्गन स्ट्रक्चर जे आहेत, तर हे काय आहे? वेगवेगळं आहे. म्हणजे निसर्गाने दोघांना सेम बनवलेलं आहे का? नाही. तर आता बघा, हा झाला डिफरन्स. याला आपण सिम्पली काय म्हणणार? डिफरन्स. पण आता समाजाने काय केलं की यांच्यामध्ये हा जो डिफरन्स आहे, म्हणजे सिंपल आपण मराठीमध्ये त्याला म्हणू फरक, यांच्यामध्ये जो फरक आहे ना, त्याच्या बेसिसवर त्यांना जज करायला सुरुवात केली. आणि केवळ जज करायला सुरुवात नाही केली, तर त्यांची पोझिशन ठरवायला देखील सुरुवात केली. की अच्छा ठीक आहे, फिमेल आणि मेल मध्ये हा फरक आहे का? हा फरक आहे, तर मग हा सुपेरियर झाला आणि हा इन्फेरियर झाला. म्हणजे याला इम्पॉर्टन्स द्या, मग जे सुपेरियर आहे आणि जे इन्फेरियर आहे त्यांना तुम्ही इम्पॉर्टन्स देऊ नका. म्हणजे त्यांना जज करण्यात आलं, त्यांच्या पोझिशन डिझाईन करण्यात आला. आता हे जे करण्यात आलं ना, याला म्हटल्या जाते मग इनइक्वॅलिटी सोसायटीमध्ये. तर इनइक्वॅलिटी म्हणजे हे नाही की 2 व्यक्ती उभ्या आणि त्यांची हाईट डिफरंट आहे.
हा तर सिम्पली फरक झाला, दॅट इज डिफरन्शिएशन, की त्यांची उंची सेम नाही आहे किंवा त्यांचं वजन सेम नाही आहे, हा डिफरन्स झाला. पण तुम्ही त्याच्या बेसिसवर जर का हा सुपेरियर आहे हा इन्फेरियर आहे हे करत असाल तर मग ते काय झाली, इनइक्वॅलिटी. मग आता तुम्हाला करायचं काय आहे, तर तुम्हाला जेंडरमध्ये इक्वॅलिटी मेंटेन करायची आहे. म्हणजेच काय, की हे जे तुम्ही पोझिशनचे ठप्पे दिलेले आहे, की हा पर्टिक्युलर असेल तर सुपेरियर, हा पर्टिक्युलर असेल तर इन्फेरियर, हा जेंडर असणार तर ते प्रॉपर डिसिजन घेऊ शकतात, हा जेंडर असणार तर ते डिसिजन घेऊ शकत नाही, किंवा पर्टिक्युलर काम जे आहे तर ते हेच जेंडर करू शकतात, हे जेंडर नाही करू शकत, हे जे सोसायटी जज करते हे आपल्याला इलिमिनेट करायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय आणायची आहे, जेंडर इक्वॅलिटी आणायची आहे. हा कन्सेप्ट समजला. मग त्यानंतर लगेच दुसरा कन्सेप्ट कुठला आला, तर बघा तो आला जेंडर इक्विटी. इक्विटी म्हणजे काय, निपक्षपातीपणा. निपक्षपातीपणा म्हणजे काय, की तुम्ही बिलकुल बायस्ड नसले पाहिजे कोणाच्या प्रती, किंवा तुम्ही कोणाला फेवर देतायत हे रिफ्लेक्ट नाही झालं पाहिजे. आता हा कन्सेप्ट म्हणजे काय, तर मला तुम्ही सांगा, जर का तुम्ही मेल आणि फिमेलला इक्वली ट्रीट करायचं ठरवलं, इव्हन भारताने पण स्वतंत्र झाल्यानंतर एकदम जे फंडामेंटल राईट्स आले किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आले, तर ह्या सर्वांचा आढावा घेऊन सरकारने मेल आणि फिमेलला इक्वली ट्रीट करायचं ठरवलं. तर मला सांगा हे प्रॉपर आहे का? कारण ऑलरेडी जर का तुम्ही बॅकग्राऊंडचा विचार केला किंवा हिस्टोरिकली जर तुम्ही विचार केला तर वुमेनची पोझिशन ही डाऊनवर्ड होती. वुमेनमध्ये एज्युकेशन रेट कमी होते, वुमेनला जो व्यावहारिक ज्ञान आहे तर ते पण कमी होतं, किंवा ज्या बाकीच्या ऍक्टिव्हिटी आहेत किंवा बाकीच्या ज्या स्किल असतात त्या पण वुमेनमध्ये कमी होत्या. म्हणजेच स्वतंत्र झालं तेव्हा मेल या लेवलवर होते, वुमेन ह्या लेवलवर होते. आता तुम्ही या दोघांनी ह्या लेवलवर असल्यावर तुम्ही म्हणत आहे की आपण यांना इक्वली ट्रीट करू, म्हणजे मेल जे ह्या लेवलवर आहे तर तुम्ही त्यांना ह्याच लेवलवर आता ट्रीट करणार, आणि वुमेन जे ह्या लेवलवर आहे तर तुम्ही आता त्यांना ह्याच लेवलनी ट्रीट करणार. अशी जर तुम्ही इक्वॅलिटी राबवणार तर याचा अर्थ मला सांगा, कधीही दोन्ही सेम लेवलवर येऊ शकणार का? नाही. मग यासाठी आधी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, किंवा आधी सरकारला काय करणं गरजेचं आहे, की आधी दोघांचीही लेवल सेम आणायला हवी आणि त्यानंतर मग यांना इक्वली ट्रीट करायला हवं. मग जर लेवल सेम आणायची आहे, वुमेनची लेवल सेम आणायची आहे, तर मग काय करणं गरजेचं आहे, तर काही एक्स्ट्रा गोष्टी ज्या आहे त्या फिमेलसाठी करणं गरजेचं आहे, की जेणेकरून त्यांची लेवल अपग्रेड होणार. म्हणजे त्यांना तुम्ही एज्युकेशन देऊ शकता, त्यांना तुम्ही स्किल देऊ शकता, ज्या गोष्टींची त्यांच्यामध्ये कमतरता आहे त्या गोष्टी तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करू शकता, त्यामुळे ते इक्वल लेवलवर येणार आणि तिथनं मग तुम्हाला काय करायची आहे, इक्वॅलिटी सुरू करायची आहे. म्हणून मग हा कन्सेप्ट झाला दॅट इज इक्विटी, की आधी इक्विटी म्हणजे काय, की तुम्ही सर्व जेंडरला आधी सेम लेवलवर आणा, आणि इक्वॅलिटी म्हणजे काय, की मग सेम लेवलवर असल्यानंतर त्यांना सर्वांना इक्वली ट्रीट करायला सुरुवात करा. तर हा झाला इक्विटीचा कन्सेप्ट. त्यानंतर मग नेक्स्ट कन्सेप्ट कुठला येतो बघा, दॅट इज वुमन एम्पॉवरमेंट. मग वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे काय, महिला सशक्तीकरण. आता हा ब्रॉडर टर्म आहे. ब्रॉडर टर्म म्हणजे काय, तर यामध्ये आता सिंपल तुम्ही डेफिनेशन कशी देता, महिलांना सक्षम करायचं आहे. मग महिलांना सक्षम करायचं आहे म्हणजे काय, तर सिंपल याची डेफिनेशन रिफ्लेक्ट करते, दॅट इज निर्णय घेण्यासाठी सक्षम करायचं आहे. सोसायटीमध्ये महिला सक्षमीकरणाची व्याख्या कशी केली जाते, की महिलांना अशा पद्धतीने सक्षम करा की त्या निर्णय घेऊ शकतात. मग कोणते निर्णय, तर मग त्या सर्व आस्पेक्टचे निर्णय, की त्या निर्णय घेणार, की आर्थिक घडामोडीतल्या निर्णय ते घेणार, राजकीय निर्णय ते घेणार, पॉलिटिकल निर्णय ते घेणार, इव्हन डोमेस्टिक जे घरगुती निर्णय ते पण ते घेणार. म्हणजे त्यांना त्या लेव्हलनी लायबल करा, की काय चुकीचं आहे काय बरोबर आहे हे स्वतः त्या ठरवतील. त्याला म्हणतात सक्षमीकरण. केवळ महिलांना शिक्षण द्या किंवा केवळ महिलांचं पेमेंट इन्क्रीज करा म्हणून महिलांचं सक्षमीकरण होत नसते, तर त्यांना त्या लेव्हलवर आणा की त्या डिसिजन घेऊ शकतात. तर हे झालं महिला सक्षमीकरण. तर मग आता मला सांगा, अशा वेळी तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. तर इंट्रोडक्शनमध्ये तीनही लिहायचं. मग आता बघा, एक मी तुम्हाला ऍड करणार, की जेव्हाही आपण जेंडर म्हणतो ना, तर जेंडर म्हणताना आपण फक्त दोनच जेंडर कन्सिडर करतो, दॅट इज मेल अँड फिमेल, जे की लॉजिकली खूप रॉंग आहे. मला सांगा, आजही सुप्रीम कोर्टाने मान्य केलंय की आपल्या देशामध्ये किती जेंडर आहेत, 3. आपण 3 जेंडर कन्सिडर करतो, मेल, फिमेल अँड द ट्रान्सजेंडर, ज्याला आपण लिटरली LGBTQ कम्युनिटी असं म्हणतो ना, ट्रान्सजेंडर. तर हा पण एक जेंडर आहे. तर जेव्हा तुम्ही हे सर्व डिफाईन करणार तर तेव्हा तुम्हाला ट्रान्सजेंडर हा वर्ड पण यूज करणं महत्त्वाचं आहे. तेव्हा कुठे तुमचे कन्सेप्ट क्लिअर आहे, रिफ्लेक्ट होणार. अदरवाईज मग तुम्ही नॅरो माइंडेड आहे किंवा अजूनही तुम्ही बॅकवर्ड आहे, की तुम्ही फक्त 2च जेंडर कन्सिडर करतायत असं ते कुठेतरी रिफ्लेक्ट होणार. तर या वेनी तुम्हाला हे आन्सर लिहायचं आहे. ठीक आहे.
मग आता मला सांगा, हे सगळं योजना राबवताना सरकारने कन्सिडर करणं गरजेचं आहे का? तर बिलकुल आहे. कारण जर का सरकार यावेळी विचार करणार नाही की महिलांची संख्या किती आहे, ट्रान्सजेंडरची संख्या किती आहे, पुरुषांची संख्या किती आहे, तर त्या योजनेचा प्रॉपर लाभ मिळणार आहे का, ते पॉलिसी प्रॉपर इम्प्लिमेंट होणार का, किंवा ते पॉलिसी ज्या इंटेन्शननी आणलेली आहे, ज्या उद्देशासाठी आणलेली आहे, तर ते उद्देश पूर्ण होणार आहे का सरकारचे? नाही. म्हणूनच बघा, तुम्हाला इकॉनॉमीमध्ये जेंडर बजेट सारखे कन्सेप्ट आहे की जेंडर स्पेसिफिक बजेट, की ते एक बजेटच तुम्ही करा, एवढं इम्पॉर्टन्स असते जेंडरचं. तर हे सर्व गोष्टी आहे किंवा सोसायटीचे सर्व स्टेक होल्डर्स जे आहेत, भागधारक ज्यांना आपण म्हणतो, तर ते कव्हर होण्यासाठी सरकारने या गोष्टींचा कन्सिडर करणं गरजेचं आहे. अशा वेळी तुम्ही आन्सरला समअप करू शकता. ठीक आहे, हे झाले 8 क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 पण परत तुमचा सोसायटीचाच आहे. बघा, क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय विचारलं आहे तुम्हाला? इंटरकास्ट मॅरेजेस बिटवीन द कास्ट, intercaste marriages between the caste which have socio-economic parity has increased to some extent, but this is less true in of inter-religious marriages discussed. म्हणजे आता यांनी म्हटलं काय आहे बघा, की भारतामध्ये जर आपण विचार केला तर इंटरकास्ट मॅरेजेस जे आहेत ते इन्क्रीज झालेले आहे टू सम एक्सटेंट. म्हणजे खूप काही ट्रेंडमध्ये नाही आहे, पण इन्क्रीज झालेले आहे ॲज कम्पेअर टू द प्रिव्हियस सिच्युएशन. बट इंटर रिलिजियस जे मॅरेजेस आहे ते मात्र अजूनही समाजामध्ये वाढलेले नाही. तर याला आपल्याला काय करायचं आहे, डिस्कस करायचं आहे. परत 10 मार्क्ससाठी याला आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर बघा, यामध्ये तुम्ही काय काय लिहिणार, तर सिंपल तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये काय लिहायचं आहे. आता बघा, इंटर मॅरेजेस किंवा इंटरकास्ट मॅरेजेस जे आहेत, इंटर रिलिजियस मॅरेजेस जे आहे, तर याबद्दल तुम्ही थोडाफार एक कन्सर्न लिहू शकता, किंवा कन्सर्न नाही, इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही याबद्दल थोडीफार माहिती लिहू शकता की हे स्टार्ट कुठनं झालं. तर बघा, इंडियामध्ये पहिलेपासनं एंडोगामी हा कन्सेप्ट आहे. एंडोगामी म्हणजे काय? गमी म्हणजे मॅरेज, एंडो म्हणजे विदिन अ सेम कास्ट, की तुम्हाला मॅरेज करणं अलाव आहे. पण ते कसं अलाव आहे, तर त्यामध्ये बाउंड्री ज्या आहे त्या रिजिड आहे. म्हणजे पर्टिक्युलर कास्टच्या व्यक्तीने पर्टिक्युलर कास्टमध्येच मॅरेज करणं हे काय होतं, कंपल्सरी होतं. मग हे फक्त कास्टच्या बाबतीतच होतं का, हे रिलिजनच्या बाबतीतही आहे. मग कालांतराने काय झालं की इंटरकास्ट मॅरेजेस अलाव झाले. इव्हन बघा, कॉन्स्टिट्यूशन मध्येही आपण त्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहे. आणि सरकारने पण काय करत आहे, तर अनेक राज्यांची सरकार असं आहे, गव्हर्नमेंट असे आहे की जे इंटरकास्ट मॅरेजेसला प्रमोट करतात, त्यांना इनिशिएटिव्ह देतात, त्यांना पैसे देतात किंवा त्यांना बाकी अर्थसहाय्य देतात, तुम्हाला पोलिसांचं प्रोटेक्शन मिळते. तर अशा वेळी गव्हर्नमेंट पण काय करते, नेहमी सोसायटीमध्ये इंटरकास्ट मॅरेजेसला प्रमोट करतात. इव्हन बघा, सोशल मीडिया थ्रू असणार, किंवा मूव्ही आहे, किंवा इतर पब्लिकेशन्स जे आहेत, पुस्तकं आहेत, तर त्याद्वारे पण नेहमी समाजामध्ये एक अवेअरनेस क्रिएट केल्या जातात इंटरकास्ट मॅरेजेस बद्दल. तर हे सर्व इनिशिएटिव्ह मुळे काय होत आहे की रिसेंटली इंडियन सोसायटीमध्ये इंटरकास्ट मॅरेजेसचा ट्रेंड जो आहे तो वाढताना दिसत आहे. आणि याचा सर्वात एक फायदा काय आहे की सोसायटीमध्ये आपल्याला माहित आहे की भारतीय समाजाचा नेहमी एक प्रॉब्लेम राहिला आहे, तो म्हणजे कास्टिझम, की आपण प्रत्येक ठिकाणी जातीवाद केलेला आहे. आणि या जातीवादामुळे आपली सोसायटी नुकसान झालेलं आहे, किंवा आपलंच नुकसान झालेलं आहे, आपणच मागासलेलो अजूनही आहे, किंवा आपणच अजूनही त्या भांडणांमध्ये संघर्षांमध्ये गुंतून आहे असं आपण म्हणतो. मग हे सर्व गोष्टी कमी करण्यासाठी त्याचा एक ऑप्शन म्हणून काय म्हटलं होतं की इंटरकास्ट मॅरेजेस आणायला पाहिजे. आणि मग यासाठी ज्या काही वेगवेगळे इनिशिएटिव्ह करण्यात आले, तर ते कुठंतरी एक पॉझिटिव्ह आउटकम त्याचं दिसून येत आहे की ते काही एक्सटेंटमध्ये इम्प्रूव्ह झालेलं आहे. पण आता सेम गोष्ट जी आहे ती इंटर रिलिजनच्या बाबतीत आलेली नाहीये. म्हणजे आंतरधर्मीय विवाह जे असतात ते वाढलेले नाहीये. मग असं का होतंय, तर त्याचे कारण तुम्हाला इथे हायलाइट करायचे आहे. तर डायरेक्टली बॉडीमध्ये हे कारण तुम्ही लिहू शकता. मग यामध्ये मेन कारण काय आहे, तर बघा, सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे कन्फ्युजन. आता कन्फ्युजन म्हणजे काय, तर कन्फ्युजन म्हणण्यापेक्षा आपण त्याला एक प्रॉपर टर्म आहे, दॅट इज कल्चरल डिफरन्स, कल्चरल लॅग पण म्हणतात त्याला. आता कल्चरल डिफरन्स म्हणजे काय, की जर तुम्ही एका कास्टमध्ये असणार तर तेव्हा कल्चरचा प्रॉब्लेम येत नाही, कारण कल्चर जे असतात ते ऑन अन ॲव्हरेज सेमच असते. तुमची भाषा जी आहे, तुमच्या राहण्याची आहे, तुमचं कल्नरी कल्चर जे आहे, म्हणजे खानपान जे आहे, वेशभूषा जे आहे, ते सेम असतात. तर त्यामुळे आफ्टर मॅरेज प्रॉब्लेम क्रिएट होत नाहीत. पण इंटर रिलिजियसमध्ये सर्वात मेन प्रॉब्लेम काय आहे, तो म्हणजे कल्चरचा.
कारण मॅरेज हे आपण इन्स्टिट्यूशन कन्सिडर करतो, तर मॅरेज हे फक्त दोन व्यक्तीमध्ये नसते, तर ते दोन घरांमध्ये असते ना, दोन घरांना जोडणारी ही एक संस्था आहे. तर मग अशा वेळेस इंटर रिलिजियसमध्ये प्रॉब्लेम काय येणार, तो म्हणजे कल्चरचा. लँग्वेज मॅच होतील की नाही, किंवा तुमच्या फूड हॅबिट्स मॅच होतात की नाही, तुमचे जे ओव्हरऑल कल्चरल आस्पेक्ट्स आहेत ते मॅच होणार की नाही, हा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर बघा रिलिजियस ऍक्टिव्हिटी मॅच नाही होत आहे ना, तर हा एक आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे लॉज आहे ना, लॉज बद्दल नाही आहे. आता बघा इंटरकास्ट जरी असलं तरी तुम्हाला एकच लॉ अप्लाय होतात. लॉ म्हणजे कुठले लॉ, मॅरेज लॉ. ठीक आहे, आपल्या देशामध्ये आजही असे लॉ आहे की असे काही कंटेक्स्टमध्ये लॉ आहे की ते धर्माच्या बाबतीत स्पेसिफिक आहे. म्हणजे बघा तुम्हाला माहित असेल युनिफॉर्म सिव्हिल कोड अजूनही आपण अप्लाय केलेला नाही आहे, तर त्यामुळे पर्टिक्युलर रिलिजनसाठी पर्टिक्युलर लॉ, ह्या रिलिजनसाठी तो लॉ असा आहे. हिंदू कोड बिल आहे, मुस्लिम कोड बिल आहे, तर प्रत्येक धर्माचे वेगवेगळे लॉ आहे. मग अशा केसमध्ये जर इंटर रिलिजियस मॅरेज जर तुम्ही करत असेल तर मग तुम्ही कुठल्या लॉ मध्ये येतात याचं पण कन्फ्युजन असते. म्हणजे याबद्दल आता याचं बिलकुल प्रोव्हिजन दिलेले आहेत, पण याबद्दल सोसायटीमध्ये पाहिजे तेवढी जे अवेअरनेस आहे तो क्रिएट झालेला नाही आहे, किंवा सोसायटीतल्या लोकांना मॅरेज नाही आहे, मॅरेजबद्दल किंवा मॅरेज लॉबद्दल फारशी माहिती नाही आहे. त्यामुळे इनसिक्युरिटी जी आहे ती सोसायटीमध्ये आजही आहे, की जर इन केस आपण इंटर रिलिजियस मॅरेज केला आणि पुढे जर का असे काही प्रॉब्लेम झाले तर मग आपल्यासाठी कोणते लॉ आहे किंवा कुठल्या कायद्याचं आपल्याला सिक्युरिटी आहे हे माहीत नाही आहे. प्लस इनिशिएटिव्हची पण एक कमी आहे, की ज्या पद्धतीने इंटरकास्ट मॅरेजेसला प्रमोट केल्या जात आहे त्या लेवलने इंटर रिलिजियस मॅरेज प्रमोट होताना दिसत नाही आहे. आणि बघा जे सोसायटीमध्ये जे निगेटिव्हिटी आहेत किंवा जे काही निगेटिव्ह टर्म्स आहेत, ज्या पद्धतीने लव जिहाद आहे, तर बघा हे लव जिहाद सारख्या गोष्टी काय करतात तर इंटर रिलिजियस मॅरेजला प्रमोट करण्यापेक्षा आणखी त्याला काय करतात, डिमोट करतात, की नाही यामध्ये सिक्युरिटी आहे. किंवा कन्व्हर्जनचा अँगल दिला जातात, की तुम्ही इंटर रिलिजियस मॅरेज करत आहे म्हणजेच तुमचं फोर्सफुली कन्व्हर्जन केल्या जात आहे, तर हा एक अँगल दिला जातो. तर त्यामुळे काय येत आहे की सोसायटीमध्ये आजही इनसिक्युरिटी आहे अबाउट द इंटर रिलिजियस मॅरेजेस. त्यामुळे आजही भारतामध्ये इंटर रिलिजियस मॅरेजेसचं प्रमाण कमी आहे. तसं सिंपल तुम्हाला काय करायचं आहे ते हायलाइट करायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय बघा, क्वेश्चन नंबर 10 तुमचा आपला नाही आहे. त्यानंतर 11 पण नाही आहे, 12 पण नाही आहे, 13 पण नाही आहे, 14 नाही आहे, 15 नाही आहे, 16 पण नाही आहे. ठीक आहे, नेक्स्ट कोणता आहे 17 बघा. क्वेश्चन नंबर 17 आहे इंडियन सोसायटीचा. आता याच्यामध्ये तुम्हाला विचारलं काय आहे की what is regional disparity, how does it differ from diversity, and how serious is the issue of regional disparity in India. आता बघा डायव्हर्सिटी आणि डिस्पॅरिटी हे दोन वेगवेगळे कन्सेप्ट आहे. डायव्हर्सिटी म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो ना विविधता, म्हणजेच काय की जर का वेगवेगळ्या लँग्वेजेस बोलल्या जात असतील, वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख असतील, वेगवेगळ्या प्रकारचे पेहराव असतील, वेगवेगळ्या प्रकारचे कल्नरी डायव्हर्सिटी म्हणजे फूड हॅबिट्स ज्या असतात सर्वांच्या त्या वेगवेगळ्या असतील, हे जर आपल्यामध्ये वेगवेगळेपण आढळून येत आहे किंवा याच्यामध्ये जे विविधता आढळून येत आहे तर त्याला आपण सिंपल काय म्हणतो, दॅट इज द रिजनल डायव्हर्सिटी. अँड वी आर ब्लेस्ड विथ द डायव्हर्सिटी, कारण इंडिया ही एक ह्यूज डायव्हर्स कंट्री आहे असं आपण म्हणतो. पण कधी कधी काय असते की या डायव्हर्सिटीच्याच बेसिसवर भेदभाव केल्या जाते, म्हणजेच हे डिस्पॅरिटीमध्ये कन्वर्ट होते. डिस्पॅरिटी म्हणजे काय, सुपेरियर इन्फेरियरचा परत इथे काय येणार इश्यू येणार, की सपोज दोन एक एरिया आहेत, त्या दोन एरियामधल्या जर का लँग्वेजमध्ये डिफरन्स असणार तर मग काय येणार की तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर लँग्वेजला सुपेरियर स्टेटस देताय आणि एखाद्या पर्टिक्युलर लँग्वेजला इन्फेरियर स्टेटस देत आहे, किंवा त्यांचे कपडे आम्ही ज्या पद्धतीचे कपडे घालतो ते मग सुपेरियर आहे, त्यांचे कपडे इन्फेरियर आहे, कमी दर्जाचे आहे, असा जर भेदभाव केला जात असेल तर त्यातून काय तयार होते, रिजनल डिस्पॅरिटी तयार होते. म्हणजे लोकांमध्ये समानता नाही, लोकांमध्ये एक वेगळेपण तयार होते की आम्ही यांच्यापेक्षा कसं आहे वेगळं आहे, आमच्या गोष्टी कशा आहे वेगळ्या आहे. तर ही जी रिफ्ट आहे दोन एरियामधली, ही रिफ्ट वाढते, त्याला म्हटलं जाते रिजनल डिस्पॅरिटी. मग इथं विचारलं काय आहे की व्हॉट इज रिजनल डिस्पॅरिटी, तर तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये हे लिहायचं आहे आणि त्यानंतर मग हे कशी डिफरंट असते डायव्हर्सिटीपेक्षा तर तुम्हाला ते पण लिहायचं आहे. मग ही डिफरन्स कशी असणार तर तुम्ही एक तर असा डिफरन्शिएशन बॉक्स पण करू शकता, अदरवाईज तुम्ही पॉइंट वाईज पण लिहू शकता. तर डायव्हर्सिटीमध्ये काय असते की डायव्हर्सिटीमध्ये एक युनिटीचा स्ट्रेंथ असते,
की जरी आपण वेगवेगळे आहे तरी आपण एकच आहे, युनाइट आहे. डिस्पॅरिटीमध्ये युनिटीचा बिलकुल सेन्स नसते. उलट यांच्यामध्ये काय असते, आयसोलेशनचं असते की आम्ही वेगळं आहे. आणि इथे डिमांड पण बघा आयसोलेशनची असते की ठीक आहे तुम्ही आम्हाला वेगळं कन्सिडर करताना मग आम्हाला वेगळं करा. म्हणजे सेपरेट स्टेट पाहिजे आम्हाला, सेपरेट डिव्हिजन पाहिजे आहे, सेपरेट डिस्ट्रिक्ट पाहिजे आहे, तसं सेपरेशनची डिमांड त्या ठिकाणी येते. तर तुम्हाला अशा वेळी ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, डायव्हर्सिटी आणि डिस्पॅरिटी, हे लिहायचं आहे. त्यानंतर मग बघा यातून आउटपुट काय येणार, त्यातून आउटपुट म्हणजे जे सोसायटीमधले रिफ्ट आहे ते वाढणार ना, युनिटी हार्म होणार. त्यानंतर तुम्ही तो सन ऑफ सॉइल हा कन्सेप्ट ऐकला असणार. सन ऑफ सॉइल म्हणजे काय की मग काही असे लीडर इमर्ज होतात की जे मग ओव्हर प्राईड शो करतात. ओव्हर प्राईड म्हणजे काय की स्वतःच्या ज्या गोष्टी आहे, म्हणजे तुमचं वेदर इट कुड बी जॉग्राफिकल एरिया और इट कुड बी एक मिनिट और इट कुड बी एनी सॉर्ट ऑफ सोशल सेगमेंट, की तुम्ही एकदम ओव्हर प्राईड आहे की नाही आमचीच भाषा म्हणजे आहे, आम्हाला दुसरे चालणारच नाही, आमचीच संस्कृती महान आहे, असं जर का तुम्ही करत असणार तर मग ही कशामध्ये कन्वर्ट होऊन जाते, डिस्पॅरिटीमध्ये कन्वर्ट होऊन जाते. तर या वेनी तुम्हाला हे जे आन्सर आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे की तुम्ही जॉग्राफिकल फॅक्टरमुळे, याला कारण काय काय आहे, कारण आपण जॉग्राफिकली पण सेम नाही आहे. तर त्यामुळे काय असते की एखाद्या एरियाचा विकास होऊन जाते, डेव्हलपमेंट होऊन जायचं, एक त्या कंपॅरिझननी दुसऱ्या एरियाचा विकास तेवढा होत नाही. मग त्यामुळे कुठंतरी एक असमानता तयार होऊन जाते की अच्छा आम्हाला तेवढं विकसित केलं गेलं नाही आहे. मग अशा वेळेस ही जी डिस्पॅरिटी आहे तर ही डिस्पॅरिटी एकदम पीकवर येते किंवा अशा वेळेस तर एक हार्मफुल सोसायटीसाठी राहू शकते. तर या वेळी तुम्हाला लिहायचं आहे की अशामुळे कसा सिरियस इश्यू होऊ शकते, तर हे रिफ्ट जनरेट होऊ शकते, सेपरेशनची डिमांड होऊ शकते, हे सर्व तुम्हाला टॅकल करायचं आहे. आणि सिम्पल कन्क्लुजनमध्ये मग तुम्हाला काय लिहायचं असणार, ते एक पॉझिटिव्ह कन्क्लुजन तुम्हाला नेहमी द्यायचं असते. तर तुम्ही काय लिहिणार की अशा वेळेस आपलं काम काय आहे की हे जे डिस्पॅरिटी आहे याला कमी करणं, मिनिमाइज करणं किंवा मिटिगेट करणं. की जर का डेव्हलपमेंटच्या इश्यूवरनं डिस्पॅरिटी इन्क्रीज होत आहे की आमची डेव्हलपमेंट एवढी झालेली नाही आहे ॲज कम्पेअर टू सम अदर एरिया, ॲडजस्टंट एरिया, तर तेव्हा मग अशा वेळेस गव्हर्नमेंटचं काम काय आहे की त्यांना तेवढं तिथे एम्प्लॉयमेंट जनरेट करणं, तेवढी त्यांची डेव्हलपमेंट करणं. तर अशा एक पर्स्पेक्टिव्हने मग तुम्हाला सिम्पल कन्क्लुजन द्यायचं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला कुठला आहे क्वेश्चन, नेक्स्ट आपले 19 आणि 20 हे आपले क्वेश्चन आहे. बघा 19 मध्ये काय म्हटलंय, ग्लोबलायझेशन हॅज इन्क्रीज द अर्बन मायग्रेशन बाय स्किल्ड यंग अनमॅरिड वुमेन फ्रॉम व्हेरियस क्लासेस. हाऊ हॅज दिस ट्रेंड इम्पॅक्ट अपॉन देअर पर्सनल फ्रीडम अँड रिलेशनशिप विथ द फॅमिली. परत स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे आणि तुम्हाला ग्लोबलायझेशनचा इफेक्ट विचारलेला आहे. पण ग्लोबलायझेशनचा इफेक्ट कोणावर विचारलेला आहे, तिथं स्पेसिफाय केलाय त्यांनी की स्किल्ड यंग आणि अनमॅरिड वुमन, म्हणजे ज्या वुमन मध्ये स्किल आहे, ज्या यंग आहेत, ज्या अनमॅरिड आहे, त्यांच्यावर ग्लोबलायझेशनचा काय इम्पॅक्ट झालेला आहे तर ते तुम्हाला लिहायचं आहे. आणि त्यानंतर सेकंड कन्सर्न काय आहे क्वेश्चनचा की यांचं पर्सनल फ्रीडम वर कसा इम्पॅक्ट केलाय ते स्पेसिफाय करायचं आहे आणि रिलेशनशिप विथ फॅमिली ते पण स्पेसिफाय करायचं आहे. कुठला कीवर्ड इथं दिलेला नाहीये, म्हणजे तुम्हाला जनरलाइज लिहायचं आहे. तर इंट्रोडक्शन कसं लिहिणार तुम्ही की ग्लोबलायझेशनमुळे वुमनच्या पोझिशनमध्ये काय चेंजेस झाले किंवा वुमनसाठी कशा ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल झालेल्या आहे, किंवा एक पॉझिटिव्ह वेनी तुम्हाला इंट्रोडक्शन लिहायचं आहे, स्टार्ट करायचं आहे. की त्यानंतर मग तुम्हाला वन बाय वन इथनं स्टार्ट करायचं आहे की ग्लोबलायझेशनमुळे कसा पॉझिटिव्हली म्हणजे स्किल्ड यंग आणि अनमॅरिड वुमेनला काय काय फायदा मिळालाय. तो ग्लोबलायझेशनमुळे त्यांचं मायग्रेशन वाढलंय, रुरल टू अर्बन जे आहे तर त्या वुमन मायग्रेशन इन्क्रीज झालाय, कारण ग्लोबलायझेशनमुळे अर्बनायझेशन झालंय. मग ग्लोबलायझेशनमुळे अर्बनायझेशन झालं म्हणजे काय की नवीन नवीन सिटीज आल्या, सिटीजमध्ये नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी आल्या आणि याचा सर्वात जास्त फायदा कोणाला मिळाला तर त्या रुरलमध्ये ज्या वुमेन होत्या त्यांना. या रुरलमधल्या ज्या स्किल्ड आहे, ज्या यंग आहे, ज्या अनमॅरिड वुमेन आहे, ह्या कुठे मायग्रेट झाल्या तर अर्बन एरियामध्ये मायग्रेट झाल्या. अर्बन एरियामध्ये मायग्रेट झाल्यानंतर बघा त्यांना इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटी मिळाल्या, त्यांना एक सेफ इन्व्हायरमेंट मिळालं आणि त्यामुळे ओव्हरऑल त्यांची डेव्हलपमेंट होत आहे, त्यांची इम्पॉवरमेंट होत आहे. आणि इम्पॉवरमेंट होत असल्यामुळे किंवा फायनान्शियली त्या इंडिपेंडंट होत असल्यामुळे बघा कुठेतरी पॉलिटिकल इम्पॉवरमेंट पण त्यांचं होत आहे. तर हे सगळं तुम्हाला
या अँगलनी लिहायचं आहे की कशा पद्धतीने बेनिफिट होत आहे. आणि त्यानंतर सेकंड पार्टमध्ये तुम्हाला काय ऍड्रेस करायचं आहे की त्यांचं पर्सनल फ्रीडम कसं मिळत आहे. तर सेम जे मी आता म्हटलं की त्या सक्षम होत आहे, त्या इम्पॉवर होत आहे. मग इम्पॉवर होत आहे म्हणजे काय, सो दे आर गेटिंग दॅट कॅपेबिलिटी टू टेक द डिसिजन इन ऑल स्पियर, की म्हणजे इकॉनॉमिक डिसिजन घेण्यासाठी त्या कॅपेबल होत आहेत किंवा त्या बिझनेसमध्ये त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळत आहे. तर ह्या वेळी तुम्हाला लिहायचं आहे की पर्सनल फ्रीडम त्यांना, आणि पर्सनल फ्रीडम म्हणजे काय की बघा एक त्यांना सेफ इन्व्हायरमेंट मिळत आहे, सिक्युरिटी मिळत आहे. तर त्यामुळे हे जे रेस्ट्रिक्शन्स असतात की पर्टिक्युलर टाईममध्येच तुम्ही बाहेर जाऊ शकता किंवा पर्टिक्युलर फील्डमध्येच तुम्ही काम करू शकता, तर हे रिस्ट्रिक्शन कुठेतरी त्यांच्यावरचं कमी होत आहे. त्यानंतर मॅरेज एज जी आहे तो ऑटोमॅटिकली इन्क्रीज होत आहे. बघा एखादी मुलगी किंवा मुलगीच आपण कन्सिडर करू, ती जर का जॉब करत असेल, ती सक्सेसफुल असेल, करिअर तिचं चांगलं असेल, तर कुठेतरी मॅरेज एज जी आहे ती इन्क्रीज होऊन जाते, राईट. तर तिला हे पण एक फ्रीडम मिळत आहे जे आपल्या सोसायटीला पाहिजे आहे. त्यानंतर बघा मग तिने कशा पद्धतीने तिने तिची फूड हॅबिट काय असायला पाहिजे, तिने कशा पद्धतीचं वर्तन करायला पाहिजे, तिने कसे कपडे घालायला पाहिजे, ते पिकनिकला जायला पाहिजे का, तिने कोणासोबत रिलेशन मेंटेन करायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टीचं फ्रीडम तिला मिळत आहे. तर हे तुम्हाला पर्सनल फ्रीडम मध्ये मेन्शन करायचं आहे. आणि दुसरं काय आहे, रिलेशनशिप विथ फॅमिली. तर आता तो नाही लिहायचं, म्हणजे पॉझिटिव्ह वेनी तुम्हाला लिहायचं आहे की फॅमिलीमध्ये रिलेशनशिप कसं होत आहे. तर बिलकुल तिचं जे स्टेटस आहे वुमनचं ते इम्प्रूव्ह होत आहे. ती नुसतं एक म्हणजे सन ॲज अ सोर्स ऑफ इन्कम असं न म्हणता आता कुठेतरी एक मुलगी पण एक इन्कम सोर्स असू शकते, ती पण आई वडिलांचा सांभाळ करू शकते. तर हा सेन्स एक पॅरेंट्समध्ये जनरेट होत आहे, ही सिक्युरिटी जनरेट होत आहे. आणि ते बघून मग इतर लोकांना पण वाटते की नाही आपण काय करायला पाहिजे, गर्ल्स चाइल्डला एक्सेप्ट करायला पाहिजे. तर या वेळी मग तुम्हाला फॅमिली रिलेशन लिहायचं आहे आणि सिम्पलमध्ये याचं कन्क्ल्युजन लिहायचं आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर लास्ट क्वेश्चन बघा, लास्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, क्रिटिकली अनालिसिस द प्रोपोजिशन दॅट देअर इज अ हाय को रिलेशन बिटवीन द इंडियाज कल्चरल डायव्हर्सिटी अँड इकॉनॉमिक मार्जिनॅलिटीज. म्हणजे इथं परत बघा हा जो क्वेश्चन आहे हा थोडासा त्यांनी ट्रिकी केलाय. एक तर तुम्हाला कीवर्ड दिलेला आहे क्रिटिकली अनालिसिस, म्हणजे निगेटिव्हली तुम्हाला लिहायचं आहे. तर काय लिहायचं आहे बघा, कल्चरल डायव्हर्सिटी अँड सोशो इकॉनॉमिक मार्जिनॅलिटीज. तर यांच्यामध्ये काय को रिलेशन आहे, तर को रिलेशन आहे का, बिलकुल आहे. जे आत्ताच मी तुम्हाला थोड्या वेळ आधी एक्सप्लेन केलाय की इंडियामध्ये डायव्हर्सिटी आहे. मग डायव्हर्सिटी असल्यामुळे आणि इन टर्म्स ऑफ कल्चरल डायव्हर्सिटी असल्यामुळे कुठेतरी ते लोक इकॉनॉमिकली पण मार्जिनलाइज राहत आहे. मग कसं राहत आहे तर बघा, काहींचं कल्चर कसं आहे की एकदम एक्सेप्टेबल आहे, की ते लगेच नवीन लँग्वेज शिकून घेतात किंवा त्यांची जी लँग्वेज आहे ती मेन स्ट्रीम लँग्वेजच्या बिलकुल मिळती जुळती आहे. त्याच्यामुळे अशा लँग्वेज स्टडी करायला, लर्न करायला, एक्सेप्ट करायला ते इझिली करू शकतात. मग अशा वेळेस ते काय करणार, पटकन पटकन एक जॉब ऑपॉर्च्युनिटी त्यांच्यासाठी असणार तर ते जॉब हायर करून घेणार. पण असं जर काही कम्युनिटी असणार की त्यांची लँग्वेज ही कम्प्लिटली डिफरंट आहे मेन स्ट्रीम लँग्वेजपेक्षा, मग अशा लोकांना नवीन लँग्वेज अडॉप्ट करणं आणि त्या लँग्वेजमधून जॉब सिक्युअर करणं हे कुठेतरी डिफिकल्ट जाते. त्यामुळे मग ते काय असतात, सोशो इकॉनॉमिकली मार्जिनलाइज्ड असतात. तर असे जे कल्चरल आस्पेक्ट्स आहेत ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. येत्या का लक्षात. त्यानंतर बघा, जर तुमचं एखादं पर्टिक्युलर रिलिजन असणार तर रिलिजनचे जे टिनर्स असतात ते कशा पद्धतीने आहे, किंवा एखाद्या पर्टिक्युलर कम्युनिटीमध्ये वुमनची पोझिशन काय आहे, तिला किती फ्रीडम दिल्या जाते, ह्या सर्व गोष्टीवरून आपले काय ठरतात, इकॉनॉमिक पोझिशन पण ठरतात. तर हे तुम्हाला लिहायचं आहे या पर्स्पेक्टिव्हने. तर सिंपल सरळ लिहायचं की कल्चरल डायव्हर्सिटी हे काय आहे, एक पॉझिटिव्ह आहे. आपण की एक कल्चरल डायव्हर्सिटी असणं याला आपण एक पॉझिटिव्ह कॉन्सेप्ट म्हणतो, पण यामुळे कुठेतरी सोशो इकॉनॉमिक मार्जिनॅलिटीज पण वाढत आहे. त्यानंतर ते कसं इम्प्रूव्ह होत आहे तर त्याचे एक एक तुम्हाला पॉईंट लिहायचे आहे. जसं मी तुम्हाला लँग्वेज सांगितलं आहे, त्यानंतर तुम्हाला एज्युकेशन सांगायचं आहे, त्यानंतर तुम्ही ज्या एरियामध्ये राहतात तर त्या एरियामध्ये काही डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज आहे का, नॅचरल रिसोर्सेस आहे का, एम्प्लॉयमेंट जनरेशन झालं आहे का, तर तुम्हाला ते पण लिहायचं आहे. तर कल्चरल अँगलनी तुम्हाला लिहायचं आहे की कशा वेनी कल्चरच प्रिव्हेंट करते तुम्हाला मार्जिनलाइज राहण्यासाठी, किंवा कशा वेनी कल्चर सपोर्ट करते तुम्हाला मार्जिनलाइज राहण्यासाठी, त्या अँगलनी तुम्हाला लिहायचं आहे. आणि सिम्पल लास्टमध्ये तुम्हाला समअप करायचं आहे. तर बघा, अशा वेनी असे तुमचे एक इंडियन सोसायटीचे क्वेश्चन होते जे आपण ओव्हरलुक केलेले आहे. म्हणजे तुम्हाला फक्त एक डिमांड सांगितलेली आहे आणि तुम्हाला एक रोडमॅप दिलेला आहे की तुम्ही कशा वेनी टॅकल करू शकले असतात क्वेश्चन. तर अशा वेने आपण ॲनालिसिस घेतला आहे. तर आय होप की तुम्हाला समजलं असेल. तुमचे काही डाऊट्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.